every 9th person in India is at the risk of having cancer. प्रत्येक नवऱ्या माणसाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. आपल्याकडे एक पद्धत आहे अंगावर काढणे. मला काही झालेलं नाही, कशा डॉक्टरकडे जायचं, तर 2 दिवस मला घरचा इलाज करतो, होईल ते बरं होईल, काही गरज नाही. म्हणून आपण वी डू प्रोकास्टिनेशन. कॅन्सर झाला की दॅट इज द एंड इज नॉट राईट. ते कॅन्सर जर झाला आणि लवकर निदान झालं तर कित्येक 90% कॅन्सर पूर्णपणे बरे. सोशल स्टिग्मा येतो घरच्यांना की आमच्या घरातल्या राहायला टोबॅकोमुळे कॅन्सर झाला, लोक काय म्हणतील, त्याला गिल्ट येतं. मी सगळेजण सांगत होते मी सोडलं नाही. किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल, बायकांमध्ये बॉडी इश्यूज येतात. मग माझं वुमनहूड संपेल का? 45 minutes a day for 5 days a week जर बायकांनी एक्सरसाइज केलं तर 30% चान्सेस ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी होतात. एक गैरसमज आहे लोकांमध्ये की ब्रेस्ट कॅन्सर झाला तर ब्रेस्ट स्टन काढायला तरच कॅन्सर बरा होतो. ज्या बायकांमध्ये ब्रेस्ट कन्झर्व केलं गेलं म्हणजे ब्रेस्ट न काढता ट्रीटमेंट केली त्या पेशंटमध्ये इनफॅक्ट सर्वायव्हरशिप 5% जास्त होती. म्हणजे हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि फुसफुसच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आजचा एपिसोड परत एकदा सगळ्यात महत्वाचा आणि ज्याच्याबद्दल ज्या विषयाचं नावही ऐकलं तरी भीती वाटायला लागते, पोटात गोळा यायला लागतं आणि मग आता माझं काय होणार असे असंख्य प्रश्न डोक्यात पडायला लागतात असा विषय आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत 2 खास पाहुणे आहेत. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर चैतन्यानंद कॉपीकर. ते ब्रेस्ट कॅन्सर ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, ऑन्कोसर्जन आहेत. ते गेली खूप वर्ष कॅन्सर या विषयात काम करत आहेत. ते स्वतः मेडिकल डिरेक्टर आहेत ऑर्किड ब्रेस्ट हेल्थ सेंटरचे आणि प्रशांती कॅन्सर केअर सेंटर सुद्धा ते चालवतात. आणि ब्रेस्ट कॅन्सर यासाठी जर तुम्ही कुणालाही विचारलं तर पुण्यातलं सगळ्यात मोठं नाव कोणी असेल तर ते आहेत. तर ते आज आपल्याला यात मार्गदर्शन करणार आहेत कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हरऑल कॅन्सर काय असतो हे समजावून सांगण्यासाठी. आणि सोबतच आहेत डॉक्टर गिरीश लाड. ते सायको ऑन्कॉलॉजिस्ट आहेत. ते टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थचे चेअरमन आणि फाउंडर आहेत. आणि सोबतच रायझिंग इंडिया फाउंडेशन ते चालवतात. त्याच्या माध्यमातून वेगवेगळी कामं ते करत असतात. आणि आज खरं तर आपण कॅन्सर या विषयाचे वेगळे कंगोरे पण समजून घेणार आहोत. ते म्हणजे ते आता तुम्हाला एपिसोडमध्ये कळेलच की त्यांनी पुण्यात म्हणजे जगातलं पहिलं सायको ऑन्कॉलॉजी सेंटर सुरू केलं होतं. तर सायको ऑन्कॉलॉजी पण काय असतो हा सगळा भाग आज आपण आजच्या एपिसोडमध्ये समजून घेणार आहोत. तर दोघांचे खूप स्वागत. एक तर हा विषयच असा आहे ना, म्हणजे ऐकलं की भीती वाटायला लागते. म्हणजे मी स्वतः माझ्याच कुटुंबामध्ये इतके कॅन्सर पेशंट येऊन गेलेले आहेत किंवा ते ती भीती दडपणच एवढं असतं की अरे बापरे कधी आपण नाही ना हा रस्ता ओलांडणार किंवा माझ्या अगदी घरातल्याच कोणावरही वेळ आली तर काय करायचं यातलं काही कळत नाही. आणि कॅन्सर सोबतचं असोसिएशन म्हणजे आपल्याकडे जे काही केसेस म्हणजे सिनेमांपासूनच रिप्रेझेंटेशन असो किंवा मग आत्ताच्या काही आजूबाजूच्या गोष्टींमधलं, पण कॅन्सर म्हणजे की डेथ हे एक जे समीकरण कायमच वाटत आलंय त्याच्यामुळे खूप भीती वाटायला लागतात त्याबद्दल. त्यामुळे खूप आणि लहान मुलांपासूनच अनेक केसेस आपल्याला ऐकायला मिळतात. तर नक्की काय कॅन्सर आहे आणि त्याच्यासोबत डील करताना नक्की काय काळजी घेऊ शकतो. त्यामुळे फक्त कॅन्सर नाही तर कॅन्सर केअर पण किती महत्वाचं आहे हे आज आपण आपल्या एपिसोडमधनं जाणून घेणार आहोत. मला वाटतं सुरुवात इथून आपण करू शकतो सर की कॅन्सर नक्की काय असतो. कॅन्सर म्हणजे कुठल्याही एका ऑर्गन मध्ये नॉर्मल सेल्स असतात, डिवायडिंग सेल्स असतात आणि एक प्रोसेस असतो की सेल्स एज होतात, मग सेल्स मरतात आणि नवीन सेल्स. हा प्रोसेस कधी कधी कुठल्याही एका कारणामुळे हा प्रोसेस बिघडतो आणि त्याच्यामध्ये सेल्स जस्ट वाढत राहतात, मल्टिप्लाय करत राहतात, पण ते मरत नाही. त्यांना दे बिकम इनमॉर्टल. ते वाढतच जातात. त्याच्यामध्ये मग काही बिनाईन ट्युमर्स होतात म्हणजे नॉन कॅन्सरस ट्युमर्स होतात, काही कॅन्सरस ट्युमर्स असतात. कॅन्सरस ट्युमर्स म्हणजे जे दुसरीकडे पसरणार, जे त्या ऑर्गनमधनं ब्लड वेसल्सच्या थ्रू लिम्फॅटिक्स म्हणून एक आपल्याकडे एक थर्ड स्ट्रीम असते,
एक तर ब्लडची स्ट्रीम म्हणजे जाणारे रक्त देणारा स्ट्रीम, परत येणारं वेन्स म्हणतात, आणि लिम्फॅटिक वेसल्स आहेत जे लिम्फ शरीरातलं पाणी ते सगळं शरीरात फिरवत असतं. त्याच्यामधनं न्यूट्रिशन जातं सेल्समध्ये, त्याच्यातनं इम्युन सिस्टीम सुद्धा त्याच्यात असते इम्बेडेड. तर ह्या त्या सिस्टीम मध्ये जे लिम्फचे सेल्स लिम्फॅटिक्स मधनं मग तो कॅन्सर लिम्फ नोड्स मध्ये जाऊ शकतो. जर कॅन्सर तोंडाचा कॅन्सर झाला तर आपल्या नेक मध्ये लिम्फ नोड्स असतात. आता मराठीत ते एक्झॅक्टली काय म्हणतात मला माहित नाही, पण दे आर अवर इम्युन सिस्टम. इथे 7 ते 80 लिम्फ नोड्स इथे नेक मध्ये असतात, प्रत्येक बाजूला बगलेत असतात. 7 ते 80 पोटात असतात, छातीत असतात. ही एक इम्युन सिस्टम असते. तर इथे काही त्रास झाला तर ते प्रयत्न करतं की तो कॅन्सर किंवा टॉन्सिलायटिस इन्फेक्शन झालं तर ते दुसऱ्या कुठल्याही शरीरात जाऊ नये. पण ह्याच्यामध्ये जर कॅन्सर चे काही सेल्स मग त्या लिम्फ नोड्स मध्ये जाऊ शकतात. तर तोंडाचा कॅन्सर असेल तर इथे जातात, ब्रेस्ट कॅन्सर असेल तर बगलेत जातात. तर असं ते कॅन्सर मग स्प्रेड व्हायला. तर ह्याला कॅन्सरचं डेफिनेशन म्हणजे हेच की द सेल्स ट्युमर जो दुसरीकडे पसरणारा असतो तो कुठल्याही ऑर्गन मध्ये होऊ शकतो शरीराच्या, आणि तो लिम्फॅटिक्स आणि रक्ताच्या थ्रू दुसऱ्या ऑर्गन्स मध्ये पसरू शकतो. ओके, आता आपण म्हणजे सगळीचकडे खूप ऐकायला येतं, म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक फॅमिलीमध्ये एखाद दुसरी तरी कॅन्सरची केस दिसते. आता एवढं त्याचं प्रमाण वाढलंय. तर आता आपण म्हणजे तुम्ही रेग्युलरली या सगळ्या केसेस बघता, एक तर सगळ्यात जास्त काय पद्धतीच्या कॅन्सरच्या केसेस आता दिसतात आणि किती प्रमाण आता भारतामध्ये वाढलेलं आहे एकूण? पहिली गोष्ट, मला तुम्ही म्हणाला फार भीती वाटते लोकांना वगैरे वगैरे, पण कॅन्सर हा एक असा आजार आहे जो जर लवकर सापडला तो पूर्णपणे त्याचं मात करता येतं, पूर्ण बरा होतो. दुसरं कुठलाही आजार मला सांगा जो पूर्ण बरा होतो. डायबिटीज असेल तर तो आयुष्यभर तुमच्या मागे असतो. हार्ट डिसीज असेल तेही आयुष्यभरच हार्ट डिसीजचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालू असतो. पण जर कॅन्सर हा लवकर सापडला आणि त्याचं लवकर निदान झालं, त्याची लवकर व्यवस्थित ट्रीटमेंट झाली तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्यात महत्वाचं हे आहे की त्याला लवकर त्याचं निदान व्हायला, आणि त्याचं कसं त्याला तोंड कसं द्यायचं ते आपल्या लाईफ ह्याच्यामध्ये तो एक हर्डल आलेला आहे. तो हर्डल कसा क्रॉस करायचा आणि त्याच्यात आपलं होप सोडायचं नाही, क्वालिटी ऑफ लाईफ बदलू नये. या सगळ्या गोष्टींचं केअर घेऊन जर ट्रीटमेंट घेतली तर पूर्णपणे बरा होतो माणूस आणि पुढे चालून ऍक्च्युली पूर्ण नॉर्मल लाईफ जगू शकतो. मला हे फार इम्पॉर्टंट वाटतं की कारण हे पहिल्यांदाच ऐकतोय कधीतरी कुठेतरी डॉक्टरने सांगितलं की कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो. कारण कॅन्सरकडे बघण्याचा दृष्टिकोनच तो की आता कॅन्सर झाला की म्हणजे मृत्यू येणार आणि मग फार चुकीचं आयुष्य बदलणार. त्याला मिथ म्हणतो, दिस इज अ मिथ की कॅन्सर झाला की दॅट इज द एंड इज नॉट राईट. ते कॅन्सर जर झाला आणि लवकर निदान झालं तर कित्येक 90% कॅन्सर पूर्णपणे बरे. एक 10% असतील ज्याच्यावर आपल्याकडे अजूनही पूर्णपणे हे नाहीये, कंट्रोल नाहीये. पण आजकाल जी ट्रीटमेंट इतकी सुधारलेली आहे की हा सगळा कॅन्सर बराही होऊ शकतो आणि कधी कधी तो मोस्ट ऑफ द टाइम्स पहिल्या स्टेजेस मध्ये तो परत येतही नाही, किंवा प्री कॅन्सर स्टेज मध्ये कित्येक कॅन्सर्स आपल्याला सापडू शकतात. त्यांनी आपण ऍक्च्युली प्रिव्हेंट करू शकतो. सर, तुम्ही आता म्हणालात की लवकर निदान झालं तर कॅन्सर बरा होऊ शकतो पूर्णपणे. लवकर निदान म्हणजे किती लवकर निदान, आणि जर म्हणजे कॅन्सर बरा होण्याच्या मागे जर काही हर्डल असेल, काही ऑब्स्टॅकल असेल मेडिकली, तर त्याचं मेजर चॅलेंज काय, म्हणजे ट्रीटमेंट मधलं मेजर चॅलेंज काय असू शकेल आणि किती लवकर त्याचं निदान व्हायला पाहिजे? पहिला ते तुम्ही एक प्रश्न विचारला होता, ते वाढत चाललंय, ते बरोबर आहे. आता भारतात सगळ्यात जास्त म्हणजे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्याच्यात सगळ्यात जास्त प्रमाणात म्हणजे सिंगल लार्जेस्ट कॅन्सर तो ब्रेस्ट कॅन्सरच आहे.
आणि मग टोबॅको रिलेटेड कॅन्सर हम्म. माउथचा कॅन्सर, लंग कॅन्सर, या सगळे जे टोबॅकोचे कॅन्सर होतात. तर तुम्हाला लक्षात येईल हे सगळे लाईफस्टाईल डिसीज आहेत. तर आपली लाईफस्टाईल चांगली राहिली तर ह्या कॅन्सर अवॉइड करू शकतो. कॅन्सरच्या निदान आयदर प्री कॅन्सर स्टेज. आता सगळ्यांना माहिती आहे की कॅन्सरचे 4 स्टेजेस आहेत, सगळ्यांना माहिती. स्टेज 1, 2, 3, 4. एक म्हणजे लवकर, 2 म्हणजे तरी लवकर एक स्टेज असते, 3 म्हणजे थोडंसं ऍडव्हान्स, आणि 4 म्हणजे सगळीकडे प्रसरलेला कॅन्सर. पण हे लोकांना माहिती नाही की एक स्टेज 0 असतं कॅन्सर. स्टेज 0 म्हणजे जे सेल्स आहेत त्या ऑर्गनच्या एका, फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर, मी ब्रेस्ट कॅन्सर उदाहरण घेतो. ब्रेस्ट कॅन्सरचे कॅन्सर सेल्स पहिले मिल्क डक्ट मध्ये सुरुवात होतात, जे मिल्क डक्ट मध्येच राहतात. ओके. त्या स्टेजला जर आपण कॅन्सर पकडला तर हा स्टेज 0 म्हणून, ओके, प्री कॅन्सरच्या स्टेज. ह्या स्टेजमध्ये आपण ऍक्च्युली कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो. ओके. त्याच्यामुळे प्री कॅन्सर स्टेज म्हणजे तो कॅन्सर कुठे पसरू शकत नाही. आणि हे तुम्हाला लक्षात, हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा स्टेज बायकांच्या ब्रेस्टमध्ये 8 वर्ष राहू शकतो बिफोर इट बिकम्स कॅन्सर. सो जर बायकांनी ब्रेस्ट कॅन्सरचा निदान जर ह्या स्टेजमध्ये झालं तर ऍक्च्युली ब्रेस्ट कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो. आणि ते सोपी गोष्ट आहे की सगळ्या बायकांनी 35 किंवा 40च्या नंतर मॅमोग्राफी करावी. स्क्रीनिंग मॅमोग्राफी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट असते मॅमोग्राफी म्हणून, एक्सरेज असतात. आणि त्यातही इतके इम्प्रुव्हमेंट्स आता झालेले आहेत की आपल्याकडे 3D टोमो म्हणून मॅमोग्राफी आलेलं आहे. ते 3 डायमेन्शनल ह्याच्यामध्ये मॅमोग्राफी होते आणि फारच ॲक्युरेट मॅमोग्राफी असते. त्याच्यामध्ये निदान प्री कॅन्सर स्टेजेसमध्ये निदान त्याची जी सेन्सिटिव्हिटी आहे पिकअप करण्याची ती इतकी हाय आहे. त्याच्यामुळे बायकांनी ह्या मॅमोग्राफी वर्षातनं एकदा केलं तर तो लवकर त्याचं निदान होऊ शकतो. आता तोंडाचा कॅन्सर, जर कोणी टोबॅको च्युअर आहे तो, किंवा सगळ्यात वाईट म्हणजे गुटखा, म्हणजे रॉ टोबॅको एखाद वेळी तेवढा त्रासदायक नाही आहे जितका गुटखा आहे. ओके. गुटख्यामुळे कॅन्सर्स मी 20व्या वर्षी सुद्धा मुलांना पाहिलेलं आहे ज्याच्यात कॅन्सर झालेला आहे गुटख्यामुळे. इतक्या लवकर तो कॅन्सर होऊ शकतो गुटख्याच्या ह्याच्यामुळे. तर हे जर सगळं लोकांनी गुटखा टोबॅको सोडला तर मग कॅन्सरचं प्रमाण किती भारतामध्ये कमी होईल तुम्हाला आश्चर्य वाटेल. 60% कॅन्सर्स कमी होतील भारतामध्ये जर आपण टोबॅकोवर कंट्रोल आणला. पण तो कंट्रोल कोणीही आणत नाही. त्याची कारण आता सगळ्यांना माहिती. पण तो एक त्याच्यासाठी प्रमाण का वाढत चाललंय की आपली लाईफस्टाईल बिघडत चालली. ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण का वाढलंय की बायका लवकर लग्न करत नाही, मूल लवकर होत नाही. 30व्या वर्षाच्या अगोदर मूल झालेलं ऍक्च्युली ब्रेस्ट कॅन्सर प्रिव्हेंट करतं. ओके. ब्रेस्ट फिडिंग करत नाहीत. ब्रेस्ट फिडिंग नाही केलं परत ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढते. ओव्हरवेट, टोबॅको, स्मोकिंग, आपलं स्मोकिंग आणि अल्कोहॉल या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ही लाईफस्टाईल डिसीज आहे. किंवा काही लोक टोबॅकोमुळे कॅन्सर होतं, काही लोकांमध्ये लाईफस्टाईल चुकीची असल्यामुळे, तर त्याच्यामुळे हा प्रमाण वाढत चाललंय. आता आपण काय कुठल्याही व्यक्तीला ज्यावेळेस कॅन्सर होतो त्यावेळेस म्हणजे फक्त त्या व्यक्तीला ते फिजिकल सिम्पटम्स नाही तर बाकी खूप त्रास होतो. म्हणजे एकतर ते कॅन्सर झाला म्हणजे बापरे मला कॅन्सर झाला म्हणजे मी मेंटली इमोशनली संपलो तिकडे, माझा आयुष्यातला कॉन्फिडन्स निघून जातो, पासनं माझे इंटरपर्सनल रिलेशनशिप्स खराब होऊन जातात. एक पेशंट असला की अख्खी फॅमिली आजारी पडून जाते. या पद्धतीनं त्या घराचं सगळं वातावरण बदलून जातं.
तर याच्यामध्ये नक्की सायको ऑन्कोलॉजी काय, म्हणजे खरं तर मी पहिल्यांदाच सायको ऑन्कोलॉजी ऐकले, सायकोलॉजी ऐकले आणि ऑन्कोलॉजी ऐकले, तर हे सायको ऑन्कोलॉजी काय आहे आणि या सगळ्यामध्ये सायको ऑन्कोलॉजी काय पद्धतीने डील करायला मदत करतात? ओके, आता जसं डॉक्टरांनी सांगितलं की कॅन्सरच्या 5 स्टेजेस आहेत. म्हणजे सगळेजण पुस्तकात वाचताना 4च असतात, 5 स्टेजेस त्यांनी सांगितलं. तर बेसिकली काय, कॅन्सरची ट्रीटमेंट करणारी जी वैद्यकीय शाखा आहे त्याला ऑन्कोलॉजी म्हणतात. सो ज्याच्यामध्ये कॅन्सरचा रिसर्च आणि ट्रीटमेंट होते आणि त्याच्यामुळे होणारा जो मानसिक आजार किंवा मानसिक ताणतणाव त्याच्यावर काम करणारी जी मेडिकल विंग आहे दॅट इज सायको ऑन्कोलॉजी. ओके. सो ऑन्कोलॉजी फॉर कॅन्सर आणि सायको ऑन्कोलॉजी फॉर द मेंटल हेल्थ इम्पॅक्ट क्रिएटेड बाय कॅन्सर. सो दॅट इज सायको ऑन्कोलॉजी. आता याच्यामध्ये मेंटल हेल्थचा आस्पेक्ट आहे, म्हणजे कुठलाही आजार झाला की आपल्या लक्षात येत नाही पण आपल्याला मेंटली सुद्धा त्रास व्हायला लागतो. दाढ दुखत असेल तरी सुद्धा डोकं दुखायला लागतं, चिडचिडच करायला लागते, काही होतं. सो आवर बॉडी अँड माइंड इज इंटरकनेक्टेड. सो शरीराला कुठलाही त्रास झाला की तो आपल्या मनाला होतो आणि मनाला कुठला त्रास झाला की तो शरीराला होतो. एक असतं सायकोसोमॅटिक आणि एक असतं सोमॅटिक. म्हणजे शरीराला आजार आहे तर तो मनाला होणार आहे आणि मनाला काही त्रास असेल, स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल तर त्याचा परिणाम शरीरावर होतो, ऍसिडिटी वगैरे आपण जे म्हणतो. सो दिस इज इंटिग्रेटेड. पण आता कॅन्सर म्हटल्यावर काय वेगळं, पण इतर पण आजार असतात. आपण ऐकतो की याला हार्ट अटॅक आला, पण हार्ट अटॅक नंतर तो वाचला, मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, म्हणजे फिअर ऑफ डेथ संपलं. कारण अटॅक आल्यावरच माणूस जातो. त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती आहे अँजिओप्लास्टी होणार, अँजिओग्राफी होणार, 8 दिवसानंतर पेशंट घरी येणार आणि चालायला लागणार. सो फिअर ऑफ डेथ संपलं. कॅन्सरमध्ये फिअर ऑफ डेथ आहे, कॅन्सरमध्ये फिअर ऑफ अनसर्टनिटी आहे की हा किती काळ चालणार, हा बरा होणार की नाही, त्याचे ट्रीटमेंट काय असणार आहे वगैरे वगैरे. आता जसं कॅन्सरच्या मेंटल हेल्थशी रिलेटेड जो आस्पेक्ट आहे त्याच्यावर आता मी गेली 4-1 वर्ष काम करतो आणि जशा कॅन्सरच्या स्टेजेस असतात तसं आम्ही सायको ऑन्कोलॉजीच्या फेजेस क्रिएट केल्या. ओके. मग त्याच्यात सुरुवात होते फेज 0. मग फेज 0 म्हणजे आपण आता सगळे फेज 0 मध्ये आहोत. की आपल्याला कॅन्सर झालेला नाही पण होऊ शकतो का, 100% होऊ शकतो. मग हा विचार कधी मनामध्ये येतो जेव्हा आपण आपल्या ओळखीचं कोणीतरी जवळचं कॅन्सरने जातं किंवा आपल्याला अचानक कॅन्सरचा एक ऍक्वेटन्स आला आणि मग आपण विचार करतो की माझ्या आजोबाला कॅन्सर होता, मग तो जेनेटिकली पण होतो, मग मला कॅन्सर आहे का, किंवा कुठेतरी हाताला गाठ लागते त्याच वेळेस, ती आधी पण लागत असते पण मग संशय येतो मनामध्ये. सो एक ती कंडिशन असते. दुसरी कंडिशन, शरीराला कुठेतरी त्रास होतोय, आपण एखाद्या जीपीकडे गेलो, डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की अरे जरा डाऊट वाटतोय, कॅन्सरचा टेस्ट करून घे. सो मग ह्या फेज 0 मध्ये म्हणजे कॅन्सर डिटेक्ट व्हायच्या आधीची जी फेज आहे ती फेज 0 आणि ही सगळ्यात महत्वाची आणि क्रिटिकल आहे. म्हणजे डॉक्टरांनी जसं सांगितलं की स्टेज 0ला जर का कॅन्सर डिटेक्ट झाला तर कॅन्सर होतच नाही आणि तो तिथेच बरं होतो. आणि फेज 0 म्हणजे काय, आपल्याकडे एक पद्धत आहे अंगावर काढणे. मला काही झालेलं नाही, कशाला डॉक्टरकडे जायचं, 2 दिवस माझा घरचा इलाज करतो, होईल ते बरं होईल, काही गरज नाही. म्हणून आपण वी डू प्रोकास्टिनेशन, की आपण डॉक्टरकडे जात नाही. पण डॉक्टरकडे गेल्यानंतर सुद्धा काय होतं, एखादा जर का म्हणलं की जरा कॅन्सरचा डाऊट वाटतो, आपण म्हणणार या डॉक्टरचा काहीतरी इंटरेस्ट दिसतो वेगळा, आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. दुसऱ्या डॉक्टरनी तेच सांगितलं तर आपण म्हणतो ॲलोपॅथी वाल्यानं धंदा करायला बसले, आपण आयुर्वेदिक चांगले, होमिओपॅथी चांगले, आपण त्यांच्याकडे जातो. सो डॉक्टर हॉपिंग होतं, मग पॅथी हॉपिंग. आणि याच्यामध्ये मग काय होतं की कारण मला तेच ऐकायचंय जे माझ्या मनात आहे ते सांगणाऱ्या डॉक्टरने सांगितलं तर मग माझा विश्वास. माझ्या मनाच्या विरुद्ध कोणी सांगत असेल तर मी ते ऐकायच्या ऐवजी मी क्वेश्चन मार्क करायचो. सो इथं 2 पद्धतीने लोक वागतात. एक असतात जे पर्टिक्युलर असतात त्यांच्या हेल्थच्या बाबतीत, त्यांना सांगितलं की ते लगेच टेस्ट करणार, त्याच स्टेजला कॅन्सर डिटेक्ट जर का होणार असेल तर डिटेक्ट होईल, नसेल तर विषय सांगेल. सो मग फेज 0 मध्ये फिअर आलं, डिनायल आलं, एन्झायटी आली, त्याला स्कॅन्झायटी पण एक प्रकार असतो, स्कॅन करायची भीती, त्याला आम्ही स्कॅन्झायटी म्हणतो. आणि कळलं तर उद्या कॅन्सर झाला तर काय, सो ओव्हर थिंकिंग व्हायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी फेज 0 मध्ये होतात. मग पुढची स्टेज कुठे येते की तुम्ही लवकर जर का टेस्ट केली तर कॅन्सर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शरीराच्या एकाच ठिकाणी असेल, म्हणजे स्टेज 1ला असेल, म्हणजे अर्ली डिटेक्शन, अर्ली क्युअर. जर का तुम्ही पॅथी करत गेलात
शेवटी कॅन्सर असेल तर तो वाढणारच आहे. कधीतरी तुम्हाला टेस्ट करावी लागणार आहे. मग ती स्टेज तिसऱ्याला जर का गेलं तर मग तुमचा लाईफ स्पॅन कमी झाला. सो टेस्ट करताना जेव्हा टेस्ट केली आणि डिटेक्ट झालं की कॅन्सर आहे, मग कॅन्सर आहे म्हटल्यावर तिथे इट कम्स ॲज अ प्रॉब्लेम. मग ती फेज 1. मग फेज 1 कॅन्सर डिटेक्शन पासून ट्रीटमेंट डिसिजन मेकिंग पर्यंत. याच्यात काय होतं की मला कॅन्सर आहे हे कळलं की मग सगळे विचार, आता माझ्या बायकोचं कसं होणार, मुलाचं कसं होणार, मला अजून हे करायचं होतं, माझं हे स्वप्न बाकी होतं, आता हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, आणि मलाच का झाला, मी तर कधी कोणाचं वाईट केलं नाही आयुष्यात, माझ्याच बाबतीत असं का झालं, असे सगळे थॉट्स येतात. पुन्हा स्ट्रॉंग डिनायल आहे, स्ट्रॉंग फिअर आहे, स्ट्रॉंग स्ट्रेसर आहे, आता पुढे काय होणार, अशा सगळ्या गोष्टी. बरं मला समजा कॅन्सर झाला, माझ्या बायकोला सांगायचं कसं, माझ्या आईवडिलांना कसं सांगायचं, मुलांना कसं सांगायचं. सो इतके प्रश्न कॅन्सरची न्यूज कळल्या मनामध्ये येतात आणि तिथे माणूस मनाने खचतो. सो तिथे मग फॅमिली सपोर्ट कसा आहे, किंवा मग वेगवेगळे फॅक्टर्स असतात. मग फायनान्शियल फॅक्टर पण आहे, कॅन्सर ही कॉस्टली ट्रीटमेंट आहे असा एक समज आहे. मग आता पैसे मिळायचे, मग माझं करिअरचं काय होणार, असे सगळे प्रश्न. मग लिटरसी लेवल त्याच्यामध्ये काम येते. मग ट्रीटमेंट किती काळ चालणार, मग बरा होणार की नाही, असे सगळे थॉट्स त्या स्टेजमध्ये येतात. आणि मग आपण काय करतो की मला माहिती आहे, अरे ओंकार तुझ्या घरात कोणाला कॅन्सर झाला होता, कोणाला दाखवलं होतं. मग मी अशा रेफरन्सेस गोळा करायला लागतो. मग मी सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, फोर्थ ओपिनियन असे सगळे घेत असतो. सो आता एक कॅन्सर पेशंट आहे आणि माझा क्लायंट आहे, तर त्याचं एक इंटरेस्टिंग किस्सा आहे की कॅन्सर डिटेक्ट झाला, भीती सगळं झालं. एका डॉक्टरकडे गेला, ऑन्कोलॉजिस्ट, त्यांनी सांगितले की 70-80% चान्सेस तुम्ही बाहेर या. बाहेर आलं 70-80%, म्हणजे असं कोण सांगू शकतं, टक्केवारीमध्ये काय सांगताय, मी बरं होणार की ते सांगा. दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, त्यांनी सांगितलं 80-85% चान्स आहे, तू वाचशील. तर ही वॉज नॉट रेडी टू बाय दॅट आर्ग्युमेंट की माझ्या आयुष्याचं तुम्ही टक्केवारीमध्ये इलाज कसं काय सांगताय. तिसऱ्या डॉक्टरकडे गेला, तो म्हणाला की डोंट वरी, बरं होऊन जाशील. तो म्हणला हाच डॉक्टर. सो डॉक्टर सिलेक्शन हे फार इम्पॉर्टंट आस्पेक्ट असतो स्टेज 1 फेज 1 मध्ये, की तुम्ही डॉक्टर कुठल्या बेसिसवर सिलेक्ट करता. तो रेफरन्सवर सिलेक्ट करता, फेथवर सिलेक्ट करता, की तुम्हाला जे ऐकायचंय ते सांगणारा डॉक्टर न तुम्हाला तो खूप छान वाटतो का तुम्ही त्यांच्या मेरिटवर सिलेक्शन करता, एक्सपिरियन्सवर सिलेक्शन करता, क्वालिफिकेशनवर सिलेक्शन करता, तुम्हाला काय गायडन्स दिला जातोय, काय जातोय. सो ट्रीटमेंट डिसिजन मेकिंग हा फार इम्पॉर्टंट आस्पेक्ट असतो. मग ट्रीटमेंट एकदा ठरलं की मग फेज 2 सुरू होते. मग फेज 2 ही ट्रीटमेंटची फेज आहे. ट्रीटमेंटच्या फेजमध्ये काय होतं की मला सर्जरी सांगितली असेल, मला केमोथेरपीची सायकल सांगितली असतील, मला रेडिओथेरपी सांगितली असेल, मला टार्गेटेड इम्युनिटी जी काय ट्रीटमेंट सांगितली, मग त्या ट्रीटमेंटच्या सुरुवातीपासून ते ट्रीटमेंटच्या एंड पर्यंतची स्टेज. मग इथं काय होतं, मोस्टली केमोथेरपी हा कॉमनली वापरला जाणारा प्रकार आहे ट्रीटमेंटचा. मग समजा सर्जरी असेल, सर्जरी कुठल्या प्रकारची सर्जरी आहे, समजा डॉक्टर म्हणाले तसं ओरल कॅन्सर टोबॅकोमुळे होतो, मग तिथे जीभ कापली जाते, तोंड कापलं जातं, असे सो ते दिसायला चांगले दिसत नाही. मग सोशल स्टिग्मा येतो घरच्यांना की आमच्या घरातल्या याला टोबॅकोमुळे कॅन्सर झाला, लोक काय म्हणतील. त्याला गिल्ट येतं, मी आता सगळेजण सांगत होते मी सोडलं नाही, मला तरी सुद्धा कॅन्सर झाला, गिल्ट आलं, शेम आलं. किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल, बायकांमध्ये बॉडी इश्यूज येतात. मग माझं वुमनहूड संपेल का, माझा नवरा काय करेल, मला ऍक्सेप्ट करेल की नाही, का तुम्हाला काढून देईल, सोसायटीत नातेवाईकांमध्ये काय सांगेल की मला ब्रेस्ट कॅन्सर झाला. सो असे वेगवेगळे इश्यूज त्याच्याशी रिलेटेड असतात. आणि या सगळ्यांचा परिणाम पुन्हा त्या कॅन्सरचा स्ट्रेस होता आणि स्ट्रेसमुळे पुन्हा त्याचा इम्युन सिस्टीमवर परिणाम होतो. पण ट्रीटमेंट केमोथेरपीचं काय होतं, पहिल्या 1-2 सायकलमध्ये जाणवत नाही, पण ऐकलेलं असतं की केमोथेरपीमध्ये केस जातात, वजन कमी होतं, स्क्रीनवर रॅशेस येतात वगैरे वगैरे. मग ज्याला कॅन्सर झालाय तो पहिले 2 आठवडे असं असतं की 2 सायकल झाले, मला काहीच नाही झालेलं, सो आय एम व्हेरी स्ट्रॉंग. आणि मग 3ऱ्या सायकलपासून त्रास व्हायला सुरू होतो, 4थ्या सायकलपासून त्रास, अशा खूप कॉमन केसेस आपण पाहतो. मग तिथे लाईफस्टाईल रिस्ट्रिक्शन्स येतात, मग आयसोलेशन होतं, कारण तुम्ही इन्फेक्शन होऊ नये म्हणून लोकांना भेटता येत नाही. कोविडमध्ये काय झालं होतं की आपल्याला कोणाला भेटता येत नव्हतं, काही नव्हतं. सो आयसोलेशन हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम.
मग सोशल आयसोलेशन मध्ये काय होतं, लोनलीनेस क्रिएट होतो. मग लोनलीनेस मधनं इरिटेशन व्हायला लागतं. मग इरिटेशन मधनं फ्रस्ट्रेशन यायला लागतं. मग फ्रस्ट्रेशन मधनं अँगर इश्यूज यायला लागतात. मग जी बायको 24 तास आपलं सगळं सोडून नवऱ्याची काळजी घेते कॅन्सर झाल्यामुळं, त्याच बायकोवर हा आरडाओरडा करतो, औषधं घेत नाही, वस्तू फेकून मारतो, अशा सगळ्या गोष्टी होतात. आणि मग इथे सुसायडल थॉट्स येतात. कारण कधी कधी त्या ट्रीटमेंटचा इतका त्रास होतो आणि बेसिकली तो सायकोलॉजिकल जास्त असतो. कारण ऍक्सेप्टन्स नाही की मला कॅन्सर झाला, मी फक्त कारणांवरच अजून लढतोय की ह्याच्यामुळे झाला, त्याच्यामुळे झाला, मलाच का झाला, माझंच नशीब खराब वगैरे वगैरे. ऍक्सेप्टन्स नसल्यावर तुम्ही हिस्ट्रीमध्ये असता. ऍक्सेप्टन्स आला की तुम्ही प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये. सो दॅट इज द बेसिक रोल ऑफ ऍक्सेप्टन्स. मग या ट्रीटमेंटचा आउटकम काय निघतो, एक तर कॅन्सर पेशंट बरा होतो, मग तो रिमिशन स्टेजला जातो. दॅट इज फेज 3. मग रिमिशन स्टेजमध्ये काय होतं की हळूहळू तुमचं नॉर्मल लाईफ सुरू होतं. पण ते पहिल्यासारखं नसतं 100%. इट इज अ न्यू नॉर्मल विथ लिमिटेशन्स. तुम्हाला तुमचं उरलेलं आयुष्य काढायचं. मग त्याच्यात काही थॉट्स असतात की ज्याच्यात अँझायटी क्रिएट होते, मला परत कॅन्सर झालं तर, किंवा दुसरे कुठलेही सिम्पटम झाले तर पहिलं डोक्यात आलं परत कॅन्सर झाला, अशा सगळ्या गोष्टी होतात. किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्याचे गोल रिसेट करायला लागतात. अशा केसेस या रिमिशन स्टेजमध्ये होतात. सो रिमिशन मधला पेशंट हा मॅक्सिमम थ्रू आउट लाईफ त्या अँझायटीमध्ये जातो. आणि त्याच्यानंतरची स्टेज असते की आता कॅन्सरमधनं वाचणं शक्य कमी आहे. मग पॅलिएटिव्ह केअर आणि एंड ऑफ लाईफ ही फेज 4. आता पॅलिएटिव्ह केअरमध्ये पेन मॅनेजमेंट होते. पेशंट हळूहळू चालू करू शकत नाही किंवा खूपच लिमिटेशन्स आहेत आणि प्रचंड वेदना होत आहेत. सो पेन मॅनेजमेंट आहे मोस्टली सिनियर सिटीजन जिरॅटिक केसेसमध्ये. आता इथे प्रॉब्लेम कसे येतात की कुणीतरी सिनियर कॅन्सर पेशंट आहे हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टर सांगतात की 1 महिना 2 महिने किंवा फार चान्सेस नाही. आता त्यांचं करायचं हॉस्पिटलमध्ये बिल वाढवायचं का त्यांना घरी घेऊन यायचं का त्यांना पॅलिएटिव्ह केअर सेंटरमध्ये टाकायचं. आता ऑलरेडी आर्थिक विवंचना जर का असेल आणि तुम्हाला परवडत नसेल तरी सुद्धा लोक घरदार विकतात, प्रॉपर्टी विकतात, सोनं विकतात आणि पेशंटला हॉस्पिटलमध्ये ठेवतात. का? सोशल प्रेशर. नातेवाईक काय म्हणतील, बाकीचे लोक काय म्हणतील, बाप लय जड झाला का, आई लय जड झाली का, अशा सगळ्या प्रेशर काय. तर एंड ऑफ लाईफमध्ये काय असतं, एखाद्याला जेव्हा कळतं की आता आपले थोडे दिवस राहिले तर त्या माणसाला आयसीयू मध्ये आयसोलेशनमध्ये दिवसातून 10 मिनिटं लोकांना भेटता येणार आहे आणि 1 तास तो छत आणि पंखा बघत असणार. तसे त्याचे शेवटचे दिवस काढायचे तर त्याला घरी सगळ्यांच्या बरोबर ठेवायचं, तर त्याला पॅलिएटिव्ह केअर सेंटरमध्ये ठेवायचं. सो हा डिसिजन मेकिंग हा एक फार क्रिटिकल आस्पेक्ट असतो. आणि मग एंड ऑफ लाईफचा विषय सुरू होतो. मग एंड ऑफ लाईफमध्ये स्पिरिच्युअलिटीचे विषय असतात. मग एंड ऑफ लाईफचं काउन्सिलिंग की तुमची डिग्निफाईड डेथ कशी, तुम्ही डिग्निफाईड डेथ नावाचा एक प्रकार की हाऊ यू विल अचीव अ डिग्निफाईड डेथ. डिग्निफाईड डेथ म्हणजे मला माझी समजा उद्या ती वेळ आली तर आय विल प्रिफर माय फॅमिली मेंबर्स अलॉंग विथ मी रादर दॅन गळ्या इन माय नोज अँड माउथ. सो मला ती डिग्निटी नाही आहे माझ्या तोंडात आणि नाकात नाही आहेत आणि माझ्या आजूबाजूला कोणीच नाही आणि मला माहिती आहे की आता कधीही माझा नंबर लागू शकतो. सो तिथे पेशंटची डिग्निटी नाही आहे. फॅमिली मेंबर म्हणून आम्ही आमची डिग्निटी फॉलो करतोय की बघा आम्ही या हॉस्पिटलमध्ये ठेवलो, बघा आम्ही असं केलं. पेशंटची डिग्निटी महत्वाची. सो एंड ऑफ लाईफ हा एक महत्वाचा. आणि शेवटची फेज म्हणजे पेशंटची डेथ झाल्यानंतर ऑन्कोलॉजिस्टचं काम संपतं कारण पेशंट इज नो मोर. पण सायको ऑन्कोलॉजिस्टचं काम त्याच्यानंतर सुद्धा सुरू राहतं. दॅट इज फेज 5. कारण कॅन्सर पेशंटची डेथ झाल्यानंतर फॅमिली शिल्लक आहे आणि दे आर इन ग्रीफ अँड लॉस. त्यांचं मॉर्निंग, त्यांचं पेन, तो जो लॉस होतो एक व्यक्ती घरातलं कमी होणं. सो तो ट्रॉमा तसाच पुढे चालू राहतो. सो आपण गेल्या 3.5-4 वर्षात जे काही केलं तर सायको ऑन्कोलॉजीचं डिझायनिंग केलं. या 6 फेजेस मी तयार केले. पूर्ण सायको ऑन्कोलॉजीचा एक पर्स्पेक्टिव्ह तयार केला आणि प्रत्येक फेजमध्ये काय काय इश्यूज असतात अशा पद्धतीने हा इनिशिएटिव्ह सुरू झाला. आणि मग आपण पुण्यात मागच्या वर्षी 1 जानेवारीला सेंटर फॉर सायको ऑन्कोलॉजी असं सुरू केलं. सो त्याच्यामध्ये फक्त कॅन्सर पेशंटला त्रास होत नाही, केअर गिव्हर, कारण नवऱ्याला कॅन्सर झाला, बायको आहे, तिचं लाईफ पण रेस्ट्रिक्ट झालं. बरोबर. ती जॉब करत असेल तर तिला सोडावं लागेल. मग घर कसं चालवायचं, 24/7 तिचं सुद्धा सोशल लाईफ डिस्टर्ब होतं. किंवा बायकोला कॅन्सर झाला असेल, नवरा काळजी घेणारा असेल, सो जो केअर गिव्हर आहे
त्याच्या लाईफला पण रेस्ट्रिक्शन्स येतात. त्याचं पण 24 तास फक्त दवाखाना घर पेशंट, मग त्याला त्रास होतो, त्याला त्रास होतोय, त्याची लाईफ पण डिस्टर्ब होते. सो त्याला सुद्धा काउन्सिलिंगची गरज असते की हे आता कसं कोपअप करायचं, कसं मॅनेज करायचं. आणि आपल्याकडे कसं आहे ना, आपण सांगत नाही मला कॅन्सर झाला आहे, त्याच्यामुळे मदत मागणे आम्हाला लाज वाटते. सो आपण वी डोंट गो फॉर हेल्प. तर असे खूप इश्यूज आहेत. मग केअर गिव्हरचा, आणि केअर गिव्हर कॅन बी अ फॅमिली मेंबर और कॅन बी आउटसाइडर ऑल्सो. सो केअर गिव्हर मध्ये पण प्रकार असतात की नवरा आहे आणि बायको आहे. समजा नवऱ्याला कॅन्सर झालं तर बायको ही प्रायमरी केअर गिव्हर, मग नवऱ्याचा भाऊ, मग तो बाहेरचा हॉस्पिटल्स बघतो, मग एक जण आहे तो घरातली इतर कामं बघतो. सो सगळी फॅमिली इनडायरेक्टली केअर गिव्हर असते. सो त्याच्यामुळे एव्हरीबडी गोज थ्रू दॅट ट्रॉमा. आणि जो फिअर ऑफ अनसर्टनिटी जशी कॅन्सर पेशंटला आहे तशी ती फॅमिली मेंबरला सुद्धा आहे. सो त्याच्यामुळे फॅमिली मेंबर्सना सुद्धा काउन्सिलिंग करायची गरज असते. असा हा सगळा सायको ऑन्कॉलॉजीचा एवढा मोठा पसार आहे. सर आता आपण प्रमाणाबद्दल पण बोलत होतो ना, तर एकतर ब्रेस्ट कॅन्सरचं म्हणजे सरांनी मेन्शन केलं होतं ब्रेस्ट कॅन्सरचं खूप जास्त प्रमाण आहे भारतात, तर त्याचं काही कारण आहे का? म्हणजे एकतर किती मोठं प्रमाण आहे, आणि आय थिंक इंडिया इज वर्ल्ड हायेस्ट ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट्स मध्ये. नाही, आय वोंट अग्री विथ दॅट. ओके, इट इज कॅचिंग अप. म्हणजे आता आपल्या भारतामध्ये रजिस्टर्ड केसेस 1,70,000 पर इयर होतात. ओके. आता अमेरिकेत पाहिलं तर ह्याच्यापेक्षा दुप्पट आहे, म्हणजे दुप्पट किंवा तिप्पट आहे. चायनात पाहिलं तर त्याच्यात तिथे पण तिप्पट किंवा चौपट आहे. ओके. पण ॲज वी गो अलॉंग कॅन्सरचं जे ब्रेस्ट कॅन्सरचं रिस्क पुढच्या 20 वर्षांमध्ये ॲटलिस्ट डबल होईल असा एस्टिमेट आहे. आता तो प्रमाण का वाढतोय की लाईफस्टाईल चेंज होत राहिले, की ते पहिल्यांदा पण म्हणालो की बायका दे आर वर्किंग, दे डोंट हॅव अर्ली चिल्ड्रन, ब्रेस्ट फिडिंग करत नाहीत, ओबेसिटी, स्मोकिंग, ड्रिंकिंग, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क. मग हॉर्मोन थेरपी, मग ते IPL म्हणून एक आलं, त्याच्यामुळे हे जेव्हा हॉर्मोन थेरपी फार जास्त प्रमाणात बायका घेतात तर त्यांना कॅन्सरचा प्रमाण वाढू शकतो. हे काय म्हणतात त्याला, हॉर्मोन रिप्लेसमेंट HRT, ते जर 5, 7, 10 वर्षाच्या वर घेतलं तर मग त्यांचा रिस्क परत वाढू शकतो. त्याच्यासाठी हे हॉर्मोन मध्ये ते जे काय ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामुळे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढत चाललेली आहे. तर हा प्रमाण कमी करण्यासाठी एक्सरसाइज हे एक फार महत्वाची गोष्ट आहे की एक्सरसाइज करावं. 45 मिनिट्स अ डे फॉर 5 days अ वीक जर बायकांनी एक्सरसाइज केलं तर 30% चान्सेस ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी होतात. प्रॉपर डाएट, weight maintained at the norm that is required for your height. Right. The correct height weight ratio should be maintained. So that will reduce the risk of breast cancer. Don't smoke, don't drink. Drink in moderation. Smoking is out of question, should not happen. तर या सगळ्या अर्ली चिल्ड्रन, ऑल दोज थिंग्स म्हणजे दे कॅन प्रिव्हेंट ब्रेस्ट कॅन्सर. वन थिंग इज दॅट जेनेटिक आहे, जेनेटिक अनुवांशिक ब्रेस्ट कॅन्सर. त्याच्यामध्ये पण फक्त 10 ते 12 केसेस आम्हाला जेनेटिक कॅन्सर सापडतात. सगळ्या म्हणजे 100 केसेस मध्ये 10 ते 12 केसेस जेनेटिकचे असतात. ओके. इतर सगळे फक्त लाईफस्टाईलमुळे झालेले आहेत. जेनेटिक ब्रेस्ट कॅन्सर हा एक मोठा आता विषय सुरू झालेला आहे. एंजेलिना जोली तुम्हाला आठवते, तिने बायोलॅटरल मॅस्टेक्टमीज करून घेतल्या कारण की त्यांना 90% चान्सेस होते की त्यांच्यात ब्रेस्ट कॅन्सर होणार आहे. तर त्याच्यामुळे जेनेटिक्स मी आता फार त्याच्यात बदल आणलेला आहे आणि लोक आर अवेअर, जास्तीत जास्त लोक आता जेनेटिक टेस्टिंग करून घेत आहेत. त्याचं कॉस्टिंग चिकार कमी झालेलं आहे. त्यासाठी जेनेटिक ज्या पेशंट्सना हिस्ट्री असते, फॅमिली हिस्ट्री असते, दे आर ॲट हाय रिस्क ऑफ जेनेटिक ब्रेस्ट कॅन्सर, दे शुड गेट जेनेटिकली टेस्ट. तर हे सगळं कारण आहेत की प्रमाण का वाढलेलं आहे आणि काय प्रिकॉशन्स घेता येतील आणि लाईफस्टाईल चेंजेस करून ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क कमी करता येईल. बरोबर.
आता ब्रेस्ट कॅन्सर बद्दलच बोलतोय म्हणून की ब्रेस्ट कॅन्सर झाला ना की ते कायम पहिली धारणा असते की ते ब्रेस्ट काढलं जाईल आणि मग काय काय गोष्टींना फेस करायला लागू शकतात. म्हणजे मला वाटतं प्रायमरी तेच कारण असू शकतं की म्हणजे जरी काही ती गाठ जाणवत असेल तरी त्याच्याबद्दल बोलणार नाही, ते सांगणार नाही आणि मग त्याच्याबद्दल हीच भीती आहे की ते एका ब्रेस्टला झाला आणि ते ब्रेस्ट काढून टाकलं तर मग करायचं काय, हाऊ विल आय लीड लाईफ. तर मग सगळ्या केसेसमध्ये ब्रेस्ट काढावं लागतं का ब्रेस्ट कॅन्सर मध्ये? हे फार एक गैरसमज आहे लोकांमध्ये की ब्रेस्ट कॅन्सर झाला तर ब्रेस्ट स्टन काढायला पाहिजे तरच कॅन्सर बरा होतो. इनफॅक्ट आता जे रिसेंट स्टडीज झाले ज्याच्यात त्यांनी लाखो बायकांमध्ये टेस्ट केलंय, ज्या बायकांमध्ये ब्रेस्ट कन्झर्व केलं गेलं म्हणजे ब्रेस्ट न काढता ट्रीटमेंट केली त्या पेशंटमध्ये इनफॅक्ट सर्वायव्हरशिप 5% जास्त होती. म्हणजे 5% ऑफ विमेन सेव्हिंग दॅट ब्रेस्ट ऍक्च्युली सर्वाइव्ह बेटर. म्हणजे क्युअर रेट 5% जास्त होता. कित्येक स्टडीज झालेत. आता स्वीडन मधनं टेस्ट स्टडी झाले, एक भारतामध्ये पण स्टडी झाली आहे आणि अशा स्वित्झर्लंडमध्ये झाली आहे. सगळ्याकडनं आता स्टडीज जे आलेले आहेत त्याच्यामध्ये दिसतंय की ब्रेस्ट कन्झर्वेशन म्हणजे जिथे ब्रेस्ट काढत नाही त्या बायकांमध्ये क्युअर रेट्स वाढलेले आहेत. तर आमच्या युनिटमध्ये 80% बायकांचे ब्रेस्ट सेव्ह केले जातात. आणि का सेव्ह केले जातात की ऍक्च्युली क्युअर रेट वाढलाय म्हणून ते सेव्ह करण्याची गरज आहे. ती तर एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट त्यांचं बॉडी इमेज, त्यांचं सेल्फ एस्टीम, त्यांना एक स्तन काढलं तर ते सगळे प्रॉब्लेम्स डॉक्टरांनी सांगितले ते सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं त्यांना सेव्ह करण्यासाठी ब्रेस्ट सेव्ह केलेलं बरं असतं. आणि त्यात सुद्धा अजून सुधारणा झाली आहे जी आम्ही इनफॅक्ट 2009 पासून फॉलो करतोय. आणि आम्ही एक प्रशांती आणि ऑर्किड्स ब्रेस्ट हेल्थ आणि आता जहांगीरच्या थ्रू आम्ही एक प्रोग्राम सुरू केलाय की भारतामध्ये आमच्या युनिटमध्ये जसे 80% फक्त ब्रेस्ट सेव्ह होत आहेत असं पूर्ण भारतामध्ये का होत नाही. फक्त तुम्ही बाहेर बघितलं तर 10 ते 15% बायकांचे ब्रेस्ट सेव्ह होतात आणि 80% बायकांचे ब्रेस्ट काढले जातात. तर त्याचं एक कारण आहे की लोकांना माहितीच नाहीये की ब्रेस्ट सेव्ह करणं हे जास्त महत्वाचं आहे आणि शक्य पण आहे. आणि त्याच्यामुळे मग आम्ही एक प्रोग्राम सुरू केला ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणून. म्हणजे ऑन्कॉलॉजिकल सर्जरी आम्ही करतो आणि त्याच वेळेला प्लास्टिक सर्जरी पण करतो. त्याचं मी ट्रेनिंग घेतलं सगळीकडे जाऊन. इंग्लंडला गेलो, इथे जर्मनीला गेलो, अमेरिकेत गेलो आणि मी एक ऑन्कोप्लास्टिक म्हणजे मी कॅन्सर सर्जन आहे पण मला मग ब्रेस्टमध्ये प्लास्टिक सर्जरीचं ट्रेनिंग घेतलं. म्हणजे ब्रेस्टमध्ये ट्युमर आला तर तो ट्युमर कसा काढावा, कुठल्या इन्सिजननी काढावा, ज्यांनी ब्रेस्ट सेव्ह पण होईल पण त्याचे एस्थेटिक अपिअरन्स पण चांगलं राहील. ब्रेस्ट फार मोठी असेल तर ती लहान करून त्याला रिडक्शन मॅमोप्लास्टी म्हणतात. रिडक्शन मॅमोप्लास्टी एक प्लास्टिक सर्जिकल टेक्निक आहे. त्या टेक्निकनी कमी केलं तर काय त्याचा परिणाम होणार, बायकांना इनफॅक्ट त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह ऑन 2 scores. एक तर ब्रेस्ट सेव्ह केला, दुसरं त्यांना जे मोठ्या ब्रेस्टचे प्रॉब्लेम्स येत होते त्या सुद्धा कधी कधी इतके ब्रेस्ट मोठे असतात की पेशंट्सना हालचाल करायला प्रॉब्लेम येतो, कपडे घालायला प्रॉब्लेम्स येतात, त्यांना ह्या सगळ्या प्रॉब्लेम खांदे दुखतात, पाठीत दुखणं चालू होतं. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं ते कमी होतं. प्लस त्यांचं ब्रेस्ट एस्थेटिकली चांगलं होऊन जातं पहिल्यापेक्षा. त्याच्यामुळे त्यांचं सेल्फ एस्टीम ऍक्च्युली वाढतं. त्याच्यामुळे तर कारण की तुम्ही जर त्यांना फक्त एका इन्सिजन घेऊन ट्युमर काढला आणि ब्रेस्ट तसंच ठेवलं तर ब्रेस्टचा शेप कम्प्लिटली बिघडतो. मग ते त्यांना ब्रेस्ट बिघडलं काय आणि ब्रेस्ट काढली काय तेवढाच वाईट आहे. पण ते ब्रेस्टचा शेप व्यवस्थित मेंटेन करून जर सर्जरी केली त्याला ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणतो. आणि त्याच्यामुळे इवन द स्कोप ऑफ कन्झर्वेशन हॅज इम्प्रूव्ड. आता लहान ब्रेस्ट, पूर्वीच्या काळी लहान ब्रेस्ट असायचा, त्याच्यामध्ये जर ट्युमर थोडासा मोठा असेल 2-2.5 सेंटीमीटरचा
तरी आम्ही ब्रेस्ट मॅस्टेक्टमी करायचो इव्हन आमच्या युनिटमध्ये, कारण की शेप कसं चेंज करणार. पण आजकाल नवीन टेक्निक आम्ही सुरू केलंय ज्याला परफोरेटर फ्लॅप म्हणतो. आजूबाजूचे टिश्यूज थोडेसे जास्त असतात आणि बायकांमध्ये त्याला घाबळं म्हणतो. तो फॅट काढून आम्ही त्या ब्रेस्टमध्ये टाकतो. आणि इन्सिजन सुद्धा ब्रेस्टच्या बाहेर असतं, म्हणजे ब्रेस्टवर इन्सिजन सुद्धा दिसत नाही. त्याचं आपल्याला जास्तीत जास्त ब्रेस्ट सेव्ह करता येतात ऑन्कोप्लास्टिक सर्जरीमुळे. तर त्याच्यामुळे आमची 60% ब्रेस्ट सेव्ह करण्याची जी क्षमता होती आता ती 80%च्या वर गेलेली आहे. आणि जर काही बायकांमध्ये आम्हाला ब्रेस्ट सेव्ह करता येतच नाही, कारण जर ट्युमर ब्रेस्टमध्ये कधी कधी एका ठिकाणी असतात, कधी 2-3 ट्युमर्स एकाच बाजूला असतात, किंवा मग काही ट्युमर्स इथे असतात, काही आउटर साईडला असतात, सगळीकडे छोटे 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 ट्युमर्स असतात. असल्या पेशंटमध्ये सेव्ह करता येत नाही. ऑन्कोप्लास्टिक सर्जरीमुळे जर मल्टिपल ट्युमर्स आहेत पण ते एकाच क्वाड्रंटमध्ये आहेत किंवा 2 क्वाड्रंट्समध्ये आहेत, तरी आम्ही सेव्ह करतो आजकाल. पण ते मल्टिपल क्वाड्रंट्समध्ये असतील तर मग ब्रेस्ट सेव्ह करता येत. पण त्यावेळेला आपण ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्ट करतो. रिकन्स्ट्रक्ट हो. तर आमच्या युनिटमध्ये 100 बायकांचं जर पहिले 100 बायका आमच्याकडे आले तर 80 बायकांमध्ये ब्रेस्ट सेव्ह केली जाते. 20 राहिले 20 बायका. 20 बायकांपैकी 85% बायकांची ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्ट. काही बायकांचे त्यांचे स्वतःच्या मागणं टिश्यूज काढून किंवा पोटाच्या खालनं टिश्यूज काढून त्याचं ब्रेस्ट केलं जातं, किंवा इम्प्लांट्स वापरून ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्ट केलं जातं. तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये हे जे ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्टिव्ह किंवा ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमुळे बायकांची क्वालिटी ऑफ लाईफ, सेल्फ एस्टीम आणि क्युअर रेट्स वाढलेले आहेत. आपण मग आलो रेडिएशन थेरपी. लाईट दिली जाते ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर. रेडिएशन थेरपीचे जे टेक्निक्स आता आलेले आहेत आणि मशीन आलेले आहेत त्यांचे साईड इफेक्ट चिकार कमी झाले. त्याच्यामुळे इतर ऑर्गन्समध्ये रेडिएशनमुळे त्रास होत नाही. ब्रेस्टमध्ये सुद्धा त्रास फार कधी कधी कळत सुद्धा नाही कुठल्या ब्रेस्टला रेडिएशन दिलेलं आहे. तर टेक्निक्स इतके सुधारलेले. तिसरी गोष्ट किमोथेरपी. इतके आता नवीन ड्रग्ज आलेले आहेत की काही पेशंट मध्ये टार्गेटेड थेरपीज दिली जाते, की तो ड्रग आहे तो फक्त त्या कॅन्सर सेल्सवर काम करतो, नॉर्मल सेल्सवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. त्याच्यामुळे पेशंटला काहीच साईड इफेक्ट असे पण ड्रग्ज आलेले. किमोथेरपीचे जे साईड इफेक्ट पूर्वी व्हायचे आणि जे आता दिसून येत आहे त्याच्यात पण जर व्यवस्थित दिली गेली, ऑफकोर्स तर एक फार महत्वाची गोष्ट आहे की त्या चांगल्या युनिटमध्ये चांगल्या मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टच्या ह्याच्यातनं व्यवस्थित ती दिली जायला पाहिजे. पेशंट्स येतात 4 तासात किमोथेरपी घेऊन घरी जातात, म्हणजे ऍडमिट करायची गरज नाही कुठे. काही हॉस्पिटल्स ठेवतात 4-4, 5-5 दिवस, पण ते पेशंटच्या ह्याच्यासाठी नसतं, ते हॉस्पिटलचं बेनिफिटसाठी ते ठेवतात. किमोथेरपी सकाळी 8 वाजता आले तर 12-1 वाजेपर्यंत ते घरी जाऊ शकतात. किमोथेरपीमुळे जे साईड इफेक्ट्स होत आहेत की उलट्या व्हायच्या, नॉशिया, केस जायचे. आता कित्येक किमोथेरपीज मध्ये केस न जाण्यासाठी मशीन आलेले आहे, आईस पॅक म्हणतात, ते वापरले तर केस गळत नाही. 50% रेजिमेंट्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये ते मशीन काम करतं. फार स्ट्रॉंग किमोथेरपीमध्ये ते मशीन नाही काम करत. मग उलटी, नॉशिया ह्याच्यासाठी इतके चांगले औषधं आली आहेत की आजकाल आम्ही एकाही पेशंटला उलटी करताना वाटतो किमोथेरपी दिल्यावर. कम्युनिटीमध्ये वाटत राहतं की मी जे बोलतोय काय खरं बोलतोय का खोटं, कारण की ते त्यांना दिसून येत असतं की पेशंटला इतका त्रास होतोय किमोथेरपी. पण त्यांना हे लक्षात येत नाहीये की ज्या पेशंट्सना जास्त त्रास होतो ते असल्या कॅन्सरचे पेशंट्स असतात ज्याच्यामध्ये किमोथेरपीचं काम ज्याच्यात किमोथेरपी काम करत नाही किंवा ते फार ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहेत. जे पेशंट्स अर्ली स्टेजमध्ये आहेत, ज्यांनी किमोथेरपी घेतली आहे
त्यांना बाहेर सुद्धा ते जात नाहीयेत, कारण की त्यांना परवानगी नाहीये की फार लोकांना भेटायला नाही पाहिजे, कारण इन्फेक्शन होऊ शकतात वगैरे वगैरे. ते त्यांना दिसून येत नाही. त्यांना जे समजून येतात की हा पेशंट फार सफर करतोय, पण तो पेशंट का सफर करतोय? त्यांना असा कॅन्सर आहे, पॅनक्रियाचा कॅन्सर आहे, ज्याच्यामध्ये किमोथेरपीचा काहीच असर होत नाही, पण पेशंट किमोथेरपी घेत आहेत एक होप मध्ये की काहीतरी थोडाफार असर होईल. स्टमकचा कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा किमोथेरपीचा म्हणजे रिस्पॉन्स कमी आहे. त्याच्यात सुद्धा आजकाल ड्रग्स नवीन आलेले आहेत ज्याच्यात रिस्पॉन्स रेट्स वाढलेले आहेत. पण जे उघड दिसतात कम्युनिटीमध्ये की अरे पेशंट इतका त्रास का होतोय, कारण की तो कॅन्सर खराब प्रकारचा आहे आणि त्याच्यात किमोथेरपीचा असर कमी होतोय. त्याच्यामुळे तो किमोथेरपीचे साईड इफेक्ट होत आहेत, पण कॅन्सर पण पुढे चाललाय, त्याच्यामुळे सुद्धा तो जास्तीत जास्त ही इज गेटिंग सिकर और शी इज गेटिंग सिकर. तर ह्याच्यामुळे काही गैरसमजी आहेत आपल्या कम्युनिटीमध्ये. एक तर ऍडव्हान्स आपल्या भारतामध्ये 60% बायका ऍडव्हान्स स्टेजमध्ये येतात. डायग्नोसिस ऍडव्हान्स स्टेजला हो, 60%. कारण लोक हे म्हणाले सर की त्यांना फिअर असतं, डायग्नोसिसचं फिअर, फोबिया असतो की आम्ही टेस्ट करायला गेलो आणि कॅन्सर निघाला तर काय. कारण त्यांना माहिती नाहीये की जर कॅन्सर अगदी लवकरचा असेल तर मग त्यांना एवढा त्रास होणार नाही. त्यांना जर प्री कॅन्सर स्टेजमध्ये डायग्नोज झालं, त्यांना किमोथेरपीची कशाला गरज पडायला पाहिजे. स्टेजमध्ये 1 मध्ये कॅन्सर डायग्नोज झाला तर ऍटलीस्ट 50 to 60% बायकांमध्ये किमोथेरपीची गरजच लागणार नाही. हे माहिती कुठे आहे त्यांना? त्यांना वाटतं की एक तर कॅन्सर झाला की किमो आलीच, रेडिएशन आलं, सगळं आलं आणि परत मरण पण आलं, खर्च आला आणि मरण पण आलं. कॅन्सर म्हणजे मरण हेच लोकांना वाटत असतं आणि हे अगदी चुकीचं आहे. 90% कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर नाही, 90% कॅन्सर क्युरेबल आहे. एक 10% कॅन्सर क्युरेबल नसते. आता आपण ट्रीटमेंट बद्दल पण बोललो ना, तर काय काय टाईपची ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे आणि ती सगळ्या लोकांना ऍक्सेसिबल आहे. कारण ते इतकं खर्चिक प्रकरण वाटतं. म्हणजे आता जसं आपण मेन्शन केलं की कॅन्सर म्हटलं की मग बापरे घरदार सोडा आणि मग काय जमिनी विकांपासून काय काय लोक गोष्टी करतात, किंवा डायरेक्ट लोकांनी त्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या गोष्टी ऐकलेल्या असतात की जिथे असे काय त्या लॉबीमध्ये पेशंट्स पडलेले असतात, त्यांना कोणी बघायला नाहीये आणि मग कुणीतरी एक मोठा माणूस होतो त्यांना पैसे देतो आणि मग त्यांची काळजी घेतो. मग असं या सगळ्या सिच्युएशन एक्स्ट्रीम्स बघितलेल्या असतात. तर एक तर ते ट्रीटमेंट काय काय अवेलेबल आहे आणि ती सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे का? तर ट्रीटमेंट एक तर मी म्हटल्यासारखं सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन, मग टार्गेटेड थेरपीज म्हणून आलेले आहेत. काही कॅन्सर्समध्ये फक्त ड्रग्ज असे दिले जातात, काही ल्युकिमियाज आहेत, काही म्हणजे ब्लड कॅन्सर आहे, लिम्फ नोड कॅन्सर आहेत, ज्याच्यामध्ये फक्त टार्गेटेड थेरपी आलेली आहे, ज्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होत नाहीत. आता ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेसिबल आहेत की नाही? प्रायमरी ट्रीटमेंट सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे. त्याला कित्येक संस्था आहेत जे मदतही करत असतात. आमची पण संस्था आहे प्रशांती कॅन्सर केअर मिशन. आम्ही टार्गेटेड थेरपीज पण कित्येक पेशंट्सना जर ते क्युरेबल, आता सगळ्या ट्रस्टमध्ये काहीतरी लिमिटेशन्स असतात. आमच्याकडे काय इतके काय पैसे नाही आहेत की सगळ्यांनाच मदत करता येईल. मग आम्हाला काहीतरी क्रायटेरिया हे करायला लागतात की पेशंट क्युरेबल पाहिजे, म्हणजे अर्ली स्टेजेसचा पाहिजे. त्याच्यामध्ये तिला हर्सेप्टिन म्हणून एक इंजेक्शन आहे टार्गेटेड थेरपी ब्रेस्ट कॅन्सरमध्ये. एक 25% ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटमध्ये ते अँटीबॉडी असतं. आपल्याला माहिती आहे कोविडच्या अँटीबॉडीमध्ये क्युअर झाला, स्मॉलपॉक्सच्या अँटीबॉडीजमुळे स्मॉलपॉक्स आजकाल दिसत नाहीये, टिटॅनसच्या अँटीबॉडीजमुळे टिटॅनस क्युअर झालं. तसंच ब्रेस्ट कॅन्सरच्या एका प्रकारच्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अँटीबॉडी निर्माण झालेली. ते अँटीबॉडीज मध्ये जेव्हा आपण वापरतो तर तो ब्रेस्ट कॅन्सर क्युरेबल असतो, इव्हन 3rd स्टेजमध्ये क्युरेबल होऊन जातो. मग आम्ही आमच्याकडे फंड निर्माण केलाय ज्यांनी आम्ही त्या पेशंट्सना मदत करतो. जहांगीरला सुद्धा आम्ही तिथे मदत करतो आमच्या ट्रस्ट तर्फे आणि जहांगीर तर्फे सुद्धा. काय काय पेशंट्सना आम्ही अडॉप्ट करतो, त्यांना पूर्णपणे फ्री दिली जातो ट्रीटमेंट. काही पेशंट्सना मला सगळ्यात जास्त वाईट मिडल क्लासचं वाटतं, कारण की
जे अगदी गरीब असतात त्यांना गव्हर्नमेंटकडनं चिकार मदत आहे. त्यांना ते राजीव गांधी योजना आहे, त्यांना आपल्या ह्या सरकारने पण ते त्याला काय म्हणतात, मला आता आठवत नाहीये नाव, पण त्या स्कीम मध्ये इन्शुरन्स दिलेलं आहे 5 लाखाचं पर फॅमिली. पण ते फक्त त्या काही हॉस्पिटल्समध्येच ते आहेत आणि त्यांचे किमोथेरपीचे रेट्स अगदी कमी आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते सगळे चांगले औषधं मिळत नाहीत वगैरे वगैरे, त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. पण तरी ऍटलीस्ट प्रायमरी ट्रीटमेंट तर सगळ्या गरीब पेशंटला मिळते. मिडल क्लास सापडले जातात ह्याच्यामध्ये, कारण मिडल क्लास इज नॉट, they are not supported by those schemes. Correct me if I'm wrong. They don't have the schemes. इन्शुरन्स पॉलिसीज असतात पण ते मीगर असतात, 2 लाखाचे असतात, 5 लाखाचे असतात, जास्तीत जास्त 10 लाखाचे असतात. त्याच्यामध्ये कधी कधी पूर्ण ट्रीटमेंट बसत नाही. त्याच्यासाठी आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा हा प्रयत्न असतो की ह्या मिडल क्लासला अगदी अफोर्डेबल ड्रग्स द्यावेत, कमीत कमी खर्चामध्ये द्यावेत, त्यांना ऍडजस्ट करून 3 सायकल घेतली तर 4थी फ्री द्यावी. ड्रग्स कंपनीज सुद्धा स्कीम्स असतात, 4 किमोथेरपीचे ड्रग्स घेतले तर 5वी फ्री देतात. हे सगळे स्कीम्स पेशंट्सना पर्यंत पोहोचत नाहीत, कारण कित्येक हॉस्पिटल ते आपल्या खिशात घालतात. ते पेशंट्स पर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यांना ते ड्रग्स, फ्री ड्रग्स जे आहेत ते त्यांना पेशंटला मिळायला पाहिजे, त्या हॉस्पिटलला कशाला मिळालं. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या जर आपण कंबाईन केल्या तर जे 5 लाखाची ट्रीटमेंट जर कुठल्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये होत असेल तर आपल्याला ती 2-2.5 लाखामध्ये करता येते, कारण की ह्या सगळ्या स्कीम्स. मग आपलं कॉर्पोरेशन आहे, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, प्रत्येक गरीब पेशंटला 2 लाख रुपये महिन्याला, वर्षाला 2 लाख रुपये देतात. गरीब किंवा इव्हन मध्यम गरीब पेशंटला ते 2 लाख रुपये वर्षाला देतात. तर मध्यमवर्गीय लोकांसाठी LIC ची कॅन्सर पॉलिसी खूप लोकांना माहिती नाही, आणि ती जेवढ्या लवकर तुम्ही काढाल तितकं ती स्वस्त बसते. एका दिवसाला 1 चहा पितो, त्याचा जेवढा खर्च आहे तेवढा त्याचा प्रीमियम तुम्ही भरताय असं बोलताय. पण त्या पॉलिसीमध्ये तुम्ही जशी घ्याल तशी, पण सपोज 25 लाख रुपये कॅन्सरचं निदान झालं, नो क्वेश्चन्स आज तुमच्या अकाउंटमध्ये 25 लाख रुपये, आणि पुढची 15 वर्ष तुम्हाला दर महिन्याला एक फिक्स अमाऊंट पण मिळणार आहे. तुम्ही असं आता नसतं. अशी LIC ची कॅन्सर पॉलिसी आहे. LIC ची पण आहे, आणि बाकीच्या मला LIC ची माहिती होती म्हणून सांगितलं. 200 रुपये काहीतरी त्याचं प्रीमियम आहे महिन्याला, का इव्हन लेसर. त्याच्यामुळे ह्या पॉलिसीज मध्ये सुद्धा पेशंट्सना हे करतात. तर ट्रीटमेंट आजकाल एक्सेसिबल झालेली आहे, आणि कित्येक सेंटर्स आलेले आहेत जिथे पेशंट्सना काही, आता हर्सेप्टिन हे प्रायमरी ट्रीटमेंट ऑफ HER2 पॉझिटिव्ह डिसीज आहे, म्हणजे एक प्रकारचं ब्रेस्ट कॅन्सर. पण त्याच्यामध्ये पर्टुझुमॅब आलेलं आहे, त्याच्या पुढे अजून काय काय ड्रग्स आलेले, ते 2 लाखाला 1 डोस असतो. आता ते इव्हन रिच मिडल क्लासला कदाचित परवडणार नाही, एवढे ते कॉस्टली आहेत. पण त्याचा ऍडेड बेनिफिट किती आहे? कुठेतरी 1.5% आहे, कुठे 1% आहे. पण ते प्रायमरी हर्सेप्टिन जे जास्तीत जास्त उपयोग आहे, तो ड्रग तरी वापरून आपल्याला पेशंट्सना बरं करता येईल. आणि टू ऍड टू युअर क्वेश्चन, व्हॉटएव्हर यू हॅव सेड, परिस्थिती कशी आहे ना, डिमांड आणि सप्लायचं जर का आपण गणित धरलं तर ICMR आपली जी गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे त्यांचा एक रिसर्च रिपोर्ट आहे. त्या रिसर्च रिपोर्टनुसार एव्हरी 9th पर्सन इन इंडिया इज ॲट अ रिस्क ऑफ हॅव्हिंग कॅन्सर. प्रत्येक 9व्या माणसाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. कुठे? भारतामध्ये. UK मध्ये प्रत्येक 3ऱ्या माणसाचा आहे. हे आपण 9 वर आहोत. UK मध्ये एव्हरी 3rd पर्सन इज ॲट द रिस्क ऑफ हॅव्हिंग कॅन्सर इन देअर लाईफ टाईम. आता आज जर का आपण लोकसंख्या आहे भारताची 140 करोड, आणि त्याच्यानुसार जर का प्रत्येक 9वा माणूस असं जर का गणित काढलं तर तो आकडा एक्झॅक्टली येतो 15,55,555.6. इतक्या लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे. ही झाली कॅन्सर पेशंटची पॉसिबिलिटी.
आता याच्या अगेन्स्ट मध्ये ऑन्कोलॉजिस्ट किती आहेत, ह्याच्या अगेन्स्ट मध्ये हॉस्पिटल्स आणि फॅसिलिटीज किती आहेत मुळात. सो डॉक्टर पेशंट रेशो जो आहे भारताच्या लोकसंख्येचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांनाच फेस करावा लागतो. फक्त ऑन्कोलॉजीमध्ये असं नाही, जवळपास प्रत्येक ठिकाणी ते आहे. मग जेव्हा अशा प्रकारची डिमांड आणि सप्लाय मधली गॅप आहे, त्याच्यात दुसरा एक आस्पेक्ट असतो रुरल आणि अर्बन. जवळपास 70 ते 80% ऑन्कोलॉजिस्ट आर वर्किंग इन अर्बन एरियाज आणि भारतातलं 60 ते 70% पॉप्युलेशन हे रुरल एरियामध्ये आहे. सो ते जे डिमांड आणि सप्लायचं डिस्क्रिमिनेशन आहे आणि आपल्याकडे ही जी आकडेवारी आहे, आपल्याकडे कॉन्क्रीट सिस्टीम नाही आहे सगळ्या गोष्टीची रिपोर्टिंगची. त्याच्यामुळे आपण 9वा माणूस म्हणतो आणि तरी सुद्धा आपले एवढे नंबर्स दिसतात. डॉक्टर म्हणाले तसे भारतापेक्षा जास्त अमेरिकेत नंबर्स आहेत, पण आपल्याकडे कमी आहेत. याचा अर्थ आपल्याकडे रिपोर्टिंग कमी आहे. कितीतरी बायकांच्या बाबतीत सांगतच नाही त्यांना त्रास आहे, त्यांना जाणवत असतं की ब्रेस्टला गाठ आहे, पण त्या अंगावर काढतात, सांगत नाही. आणि एक माझी क्लायंट आहे सोलापूरची, गरीब घरची, तिला कॅन्सर झाल्याचं डिटेक्ट झालं, पण तिला असह्य झाला वेदना आणि मग त्या योजनेमध्ये, गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये ते चेकअप झालं आणि कॅन्सर हे सापडलं. तिच्या नवऱ्यात तिला काढून दिलं, सोडून दिलं. तो म्हणलं मी खर्च नाही सांभाळू. अशा खूप केसेस होतात, डिवोर्सेस होतात की बायकोला कॅन्सर झालाय, ब्रेस्ट कॅन्सर आहे, आणि हे बायकांनी ऐकलेलं असतं. त्याच्यामुळे मी जर का नवऱ्याला सांगितलं की मला ब्रेस्ट कॅन्सर आहे, तर हा मला सोडून देईल. माझं मॅरेज रिलेशनशिप इज ॲट स्टेक, त्याच्यापेक्षा सहन करा. ह्याचं बेसिस काय की कॅन्सरच्या विषयी माहिती नसणं. कॅन्सर म्हणजे मृत्यू, कॅन्सर म्हणजे खर्ची, केमोथेरपी, मग ब्रेस्ट काढणं, हे जे काही एक फॉल्स अजम्पशन जे काय आहे, त्याच्यामुळे बायकांना एक तर जाणवत असून सुद्धा हे लिटरसी लेवल हा एक आस्पेक्ट आहे. चांगल्या शिकलेल्या बायका, फक्त गरीब बायकांच्याच बाबतीत होतं असं नाही. दिस हॅपन्स टू ऑल कॅटेगरी अँड ऑल क्लास ऑफ वुमन, की त्यांना जाणवतं की ब्रेस्टला गाठ आहे, पण इग्नोरन्स. स्वतःकडे आपली तर परंपराच आहे ना, बाईनी शिळानं खायचं, सगळ्यांचं जेवण झाल्यावर आपण खायचं. त्यामुळे सेल्फ केअर, सेल्फ लव्ह हे बायकांना माहितीच नाही. आणि त्यांनी जर का स्वतःचा विचार केला तर त्यांना स्वार्थीपणाचा गिल्ट येतो की मी स्वार्थी आहे, मला लोक स्वार्थी म्हणतील. त्यामुळं माझं काम हे इतरांची सेवा करण्यासाठी जन्माला आहे मला. त्यात जीव घेणं आजार, कॅन्सर, तोही ब्रेस्ट कॅन्सर, सोशली स्टिग्मा, मैत्रिणी काय म्हणतील, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, सासरकडचे माहेरकडचे घेणार नाही, कितीतरी प्रश्न आहेत. सो त्या तशाच. आणि मग त्याच्यामुळे मग तो 3rd स्टेज 4th स्टेजला रिटर्न आणि मग क्युअर नाहीच आहे. आता आपण ब्रेस्ट कॅन्सर बद्दल पण बोलताना ना, याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट काय करतो? म्हणजे आता आपण ब्रेस्ट कॅन्सर बद्दल थोडं बोललो, त्याचं फिजिओलॉजिकल गोष्टींबद्दल पण बोललो, पण त्याचे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट खूप असू शकतात. आणि किती हार्मफुल आहेत ते, आणि किती मोठं प्रमाण येतं त्याचं. कारण फक्त शरीरात बदल होत नाही ना, तर त्याचं तुमचं ओव्हरऑल सोशल रिलेशनशिप सगळ्याच गोष्टींवरती इम्पॅक्ट करतं, तर ते किती मोठं आहे. करेक्ट. आता याच्यामध्ये ना वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. म्हणजे एक मला बरेच जण प्रश्न विचारतात की सायको ऑन्कोलॉजिस्ट काय, तूही विचारला. मग सायकोलॉजिस्ट आणि सायको ऑन्कोलॉजिस्ट मध्ये काय फरक आहे असं पण, प्रत्येक सायकोलॉजिस्ट हा सायको ऑन्कोलॉजिस्ट असू शकतो का? कारण आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो आणि डॉक्टरांना सांगतो की असं असं आम्ही सुरू केलंय, आमच्याकडे आहेत सायकोलॉजिस्ट, थँक्यू म्हणून ते रेग्युलर सायकोलॉजी. मी पण सायकोलॉजिस्ट आहे, मी पण MS सायकोलॉजी केलंय. पण मग पुढे जाऊन माझं स्पेशलायझेशन काय आहे हे मी पुढे माझ्या इंटरेस्टवर ठरवतो. सो मी चिल्ड्रन सायकोलॉजिस्ट आहे, स्कूल मध्ये काम करतो, मी मॅरेज काउन्सिलर आहे, किंवा मी CBT REBT एक्सपर्ट आहे. अशी मी कुठले तरी 1-2 एरिया निवडतो आणि त्याच्यात काम करतो. सो मी सायकोलॉजिस्ट म्हणून जेव्हा एखादा पेशंट माझ्याकडे डिप्रेशनसाठी येतो किंवा काहीतरी फॅमिली इश्यूजसाठी येतो, रिलेशनशिपसाठी येतो, तर तो प्रॉब्लेम डिफाईन्ड आहे, पॅटर्न सारखा आहे. नवरा बायकोमध्ये भांडणं होत आहेत, मारामारी होती, काय होतं, डिप्रेशनचे सिम्पटम्स कॉमन आहेत, आणि तेवढा पुरतं मला ट्रीटमेंट केली, कुठली थेरपी वापरली की तो बाहेर निघणार माहिती आहे. कॅन्सरमध्ये एकाच पेशंटला वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळे मेंटल हेल्थ आस्पेक्ट्स क्रिएट होतात. एखादं बाई नवरा त्रास देतो म्हणून जेव्हा काउन्सिलिंगसाठी येते त्यावेळेस तिचा त्रास हा फक्त नवरा माझा सेल्फ एस्टीम हर्ट करतोय असा असू शकतो, किंवा ट्रस्ट इश्यूज आहेत असा असू शकतो. आणि तो एक प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे तिला त्रास होतो. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की सायकोलॉजिस्टचं काम संपलं. सायको ऑन्कोलॉजीमध्ये सायकोलॉजिस्टला स्टार्ट टू एंड काम करायचं.
म्हणजे सुरुवातीला सायकोसोशल अवेअरनेस पासून अर्ली स्टेजला जाऊन तुम्ही डायग्नोसिस करून द्या. डायग्नोसिस केल्याचे फायदे काय होतील, अर्ली डिटेक्शन झाल्याचे फायदे काय होतील, मग ते फिअर कसं काढायचं. मग कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर ट्रॉमा आला, मग तो ट्रॉमा, हाऊ टू डील विथ ट्रॉमा. मग तिथे ऍक्सेप्टन्स त्यांचा कसा येईल. सो ऍक्सेप्टन्सवर सायकोऑन्कॉलॉजिस्टला काम करायचं असतं. मग कॉग्निटिव्ह डिसॅबिलिटीज होतात, म्हणजे डिसिजन मेकिंग ज्याला आपण म्हणतो की ट्रीटमेंट डिसिजनला ऍक्सेप्टन्स, आणि प्रत्येक स्टेजला ऍक्सेप्टन्स आहे. कॅन्सर झाला आता मी मान्य केलं, जाऊ दे आता काय आहेच, रिपोर्ट सांगतोय, पण मग सर्जरी करायची भीती वाटते. मग ते कसं दिसेल, लोक काय म्हणतील. म्हणजे सोशल स्टिग्मा आला, फिअर आलं, एन्झायटी आली, त्याचा स्ट्रेस आला, कितीतरी सायकोलॉजिकल आस्पेक्ट त्याच्यामध्ये आले. मग मी जशा मगाशी फेजेस सांगितले, मग त्याच्यामध्ये बॉडी इमेज इश्यू आले, की एखाद्या बाईला अवेअरनेस आहे की ठीक आहे नवरा काही मला सोडणार नाही, पण मग ते कसं दिसेल, मी कशी दिसेल, माझं गुणगुण संपते का, लोक काय म्हणतील. सोशल स्टिग्मा आला, शेम आली, मॅरेजची प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आईला कॅन्सर होता, मुलीला काय होणार का, हेरिडिटरी आहे का. मग किती वेळा ह्या काउन्सिलिंग साठी पेशंट येतात. नवरा म्हणजे ब्राईडग्रूमला म्हणजे नवरा होणार असेल त्यांच्या फॅमिलीला घेऊन येतात, त्यांना ते विचारतात तिला काय होणार आहे, हिस्ट्री काढतात, मुलीला कॅन्सर होणार का ह्यांच्या. सो याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम्स, रिलेशनशिप इश्यूज येतात, जेनेटिक काउन्सिलिंग पण येतं, जेनेटिक काउन्सिलिंग येतं, रिलेशनशिप इश्यूज येतात, त्याच्यानंतर फिअर ऑफ डेथ आहे. मग कोपिंग टेक्निक्स आहे, मला लाईफस्टाईल कोपिंग करायचं आहे. मग मी मगाशी सांगितलं तसं आयसोलेशन पासून अँगर पर्यंत आहे. मग त्या ट्रीटमेंटमधनं त्या सगळ्या निगेटिव्ह थॉट्स मधनं जर का माणूस गेला तर त्याची जगायची इच्छा राहत नाही, कारण तोंडाची चव जाते केमोथेरपीमध्ये, खाता येत नाही, खायची इच्छा होत नाही. सो मग खायलाच नाही तर मग कशाला जगायचं, मित्रांशी बोलताच येत नाही, बाहेर जाऊन सोशल गॅदरिंगच करता येत नाही, बाकीचे सगळे जात आहेत, मला एकट्यालाच राहतोय, फोमो क्रिएट झाला, फिअर ऑफ मिसिंग आउट. मग पुढची अनसर्टन्टी आहे, किती काळ चालणार माहिती नाही, पेशन्स संपतो एखाद्याचा मध्ये, गिव्हअप करतो. सो तिथे तुम्हाला काम करायचंय. बराच झाल्यानंतर सुद्धा तो फिअर तुम्ही घेऊन जगताय की 1 वर्षानंतर परत स्क्रीनिंग करायचं असं सांगतात डॉक्टर, की ओके यू आर कम्प्लिटली आउट, सो आता 1 वर्षानंतर आपण परत स्क्रीनिंग करू. मग त्याच 1 वर्षाची ती डेट जवळ यायला लागली की पुन्हा डोक्यात सुरू लागलं नसेल, परत होणार तर नाही. सो ती एन्झायटी मी म्हणालो ते आहे. मग आता मला झालंय, मग आता माझ्या पुढच्या जनरेशनला पण होणार का. म्हणजे एक डॉक्टर पेशंट आहेत, म्हणजे क्लायंट आहेत, त्यांना कॅन्सर झाला, नंतर परत झाला, दुसऱ्यांदा कॅन्सर झाला. सो मी त्यांना जेव्हा भेटलो तर शी वॉज नॉट वरीड अबाउट हरसेल्फ. त्यांची 22 वर्षाची मुलगी, तिचं पहिलं सांगा तिला होईल का कॅन्सर. त्यांनी जेनेटिक टेस्ट केलेली होती, डॉक्टरने सांगितलं होतं की नाही होणार. माझी बायको PhD जेनेटिक आहे, ती जेनेटिक काउन्सिलर आहे, तर ती पण होती माझ्याबरोबर. तर तिला ते बाकीचं सगळं सोडा, पहिलं तुम्ही एकदा रिपोर्ट वाचा आणि ह्याच्यात चान्सेस आहेत का माझ्या मुलीला कॅन्सर व्हायचे. सो हे सुद्धा त्या बाईला त्याच्यातनं फेस करावं लागतं. म्हणजे देर इज अ सर्कल. मग याच्यामध्ये इमोशनल इश्यूज आहेत. मग कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये काय होतं, न्यूरोलॉजिकल इफेक्ट होतात. सो मेमरीवर प्रॉब्लेम्स येतात बऱ्याच वेळा. तुमचं वाक्यामध्ये सुसंगतता येत नाही, तुम्हाला शब्द आठवत नाही, तुम्हाला माणूस भेटला की तो आठवतो पण त्याचं नाव आठवत नाहीये. आणि हे त्याला जाणवतं की अरे मला हे आठवत नाहीये, माझं कॅल्क्युलेशन चुकत आहे, माझी मेमरी ठीक काम करत नाहीये, आणि त्याचा पुन्हा स्ट्रेस आहे. सो तुमची मेंटल हेल्थ, मी साध्या ह्याच्यात सांगतो, ऑन्कोलॉजिस्ट आणि सायको ऑन्कोलॉजिस्ट. ऑन्कोलॉजिस्ट काम करतात क्वांटिटी ऑफ लाईफ वाढवण्याचं, आणि सायको ऑन्कोलॉजिस्ट काम करतात क्वालिटी ऑफ लाईफ वाढवायचं. सो आम्ही दोघं जर का असू आता तर डॉक्टर काय करणार, पेशंटचे 10 वर्ष कसे वाढतील ते बघा, आणि सायको ऑन्कोलॉजिस्ट माझा रोल काय की ते 10 वर्ष आनंदाने कसं करतात, त्याची क्वालिटी कशी वाढवते. असं ते कॉम्बिनेशन सायको ऑन्कोलॉजिस्ट आणि ऑन्कोलॉजिस्ट. नवीन हे पण आलेले आहेत. आता जेव्हा जेनेटिक्सचं म्हणाले तर जेनेटिक्स म्हणजे आता एका मुलीला डिटेक्ट झालाय की BRCA1 पॉझिटिव्ह आहे, तिला 90% चान्सेस आहेत आयुष्यात ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे. मग तिला कुठल्या काय कधीतरी तिला प्रिव्हेंटिव्ह सर्जरी करायची का नाही,
प्रिव्हेंटिव्ह सर्जरीचा काय परिणाम होईल, त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत. मल्टिपल प्री काउन्सिलिंग प्री टेस्टिंग होतं, काउन्सिलिंग पोस्ट टेस्टिंग होतं. टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले तर त्याचा काय आता पुढे करायचं हा मोठा प्रश्न असतो. कित्येक मुलींना फॅमिलींना कळत नाही प्रोफॅलॅक्टिक सर्जरीज करायची की नाही. दोन्ही ब्रेस्ट काढून रिकन्स्ट्रक्ट केले तर दिसायला ते तसेच असतात, पण फंक्शनली ते तसे नसतात. रिकन्स्ट्रक्टेड ब्रेस्ट इज फंक्शनली इनॅक्टिव्ह, सेन्सेशन्स कमी असतील. ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना हे करायला लागतं. आणि एक आहे आता ऑन्कॉलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट असतात माझ्यासाठी, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आणि सायको ऑन्कॉलॉजिस्ट, या सगळ्यांनी एकत्र काम केलं तर क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्यासाठी प्रत्येक ऑन्कॉलॉजिस्टला चा थोडाफार हे असायला पाहिजे. कारण सर्जननी प्रयत्न करायला पाहिजे की कमीत कमी ट्रॉमा द्यायचा पेशंटला. ऍडव्हान्स सर्जरीज करायची ज्याच्यामध्ये सगळं काय काढत बसू नका. जस्ट बिकॉज यू कॅन रिमूव्ह इट, डोंट रिमूव्ह इट. इज इट नीडेड टू बी रिमूव्ह. पहिली गोष्ट सर्जिकल कुठलाही म्हणजे ब्रेस्ट, पॅनक्रियास, ब्रेस्ट, स्टमक कुठलाही भाग तुम्ही धरा किंवा लिम्बमध्ये खरं गरज आहे का पूर्ण लिंब काढायची, किंवा नाही लिंब सेव्ह करता येईल, मला नाही येत आहे तर दुसरीकडे पाठवा जिथे होतं ती या प्रकारची सर्जरी. हे जेव्हा येईल ना लोकांच्या कॉन्शियन्समध्ये की पेशंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, then the oncologist can also take part in good quality of life maintenance. किमोथेरपिस्टनी विचार करावा की मी किमोथेरपी देत बसू नये. आता पेशंटला ऍडव्हान्स कॅन्सर आहे, तो किमो रेसिस्टंट आहे, तरी मी किमो देत राहतोय. त्याची त्याला जी उरलेलं लाईफ आहे तेही मी बिघडवतोय, त्याला काही फायदा होणार नाही, एक दिवस पण त्याचा वाढणार नाही, त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ कमी होत चालली आहे. हे जेव्हा त्या मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टनी कॉन्शियसली डिसिजन घेतला तर ही कॅन ऑल्सो कॉन्ट्रीब्युट टू इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ रेडिएशन थेरपिस्ट. इफ ही हॅज द quality of radiation machine to give that proper radiation to that patient in that situation, नसेल तर पुढे पाठवा दुसऱ्या इन्स्टिट्यूट, टाटा मेमोरियलला पाठवा की हा तिथे चांगला रेडिएशन होणार आहे आणि तिथे जाऊन करा. हे जेव्हा कॉन्शियसनेस मेडिकल कम्युनिटीमध्ये येईल त्यावेळेला एव्हरीबडी विल बी एबल टू कॉन्ट्रीब्युट टुवर्ड्स बेटर क्वालिटी. आणि अजून एक मुद्दा ऍड करतो डॉक्टर जे म्हणाले, ट्रीटमेंट डिसिजन मेकिंग जेव्हा होतं नाही, फायनल ठरलंय आता काय, तर त्याची टीम असायला हवी डॉक्टर जसं म्हणतात तसं, आणि त्याच्यामध्ये सायको ऑन्कॉलॉजिस्ट असायला हवा. आणि त्याची सुरुवात कुठून होते, कारण आपल्याकडे मी मगाशी जसं म्हणालो की डिमांड आणि सप्लाय हे डॉक्टर आणि पेशंट रेशो, तर जशी गर्दी असते डॉक्टरांची ओपीडी असेल, पेशंटची असेल, कारण सर्जरी पण करायची, ओटी पण करायची, सो त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो की एखाद्याला ब्रेकिंग द बॅड न्यूज नावाचा एक प्रकार आहे सायको ऑन्कॉलॉजीमध्ये, की एखाद्याला सांगणं की बाबा तुला कॅन्सर. आता हे कम्युनिकेट कसं करायचं आणि ते कशा पद्धतीने कम्युनिकेट केलं जातं त्याच्यावर त्या माणसाचा ट्रॉमा अवलंबून असतो. डॉक्टरने जर का नुसतं रिपोर्ट आणि मेडिकल लँग्वेज मध्ये सांगितलं की लिम्फोमिया ग्रेड 2 असा आहे, ओके चला नेक्स्ट, त्याला कळतच नाही. आणि त्याला विचारलं की 4 पेशंट आहेत, सो ऑन्कॉलॉजिस्ट इज नॉट अ सायकोलॉजिस्ट. सो त्यांच्याकडनं काउन्सिलिंग करणं, कारण काउन्सिलिंग मध्ये अर्धा तास लागू शकतो, 1 तास लागू शकतो, विच दे कांट गिव्ह. सो मी ज्या ऑन्कॉलॉजिस्टनी बोलतोय सरांशी सुद्धा आमचं बोलणं झालं, प्रत्येक जणांनी ती नीड आयडेंटिफाय केली की बाबा मला कळलं नाही या माणसाला कॅन्सर आहे, रिपोर्ट आधीच आलेला आहे. सो मग ऑन्कॉलॉजिस्ट कॅन एक्सप्लेन टेक्निकली, आणि बाबा शेजारच्या केबिन मध्ये जा, सायको ऑन्कॉलॉजिस्टला दे, तिथे तो पहिला ऍक्सेप्टन्स त्या स्टेजला जर का क्रिएट झाला तर इट बिकम्स अ ग्रेट हेल्प टू ऑन्कॉलॉजिस्ट. दुसरं, एंटायर ड्युरिंग ट्रीटमेंट डॉक्टरनी जे काही पथ्य सांगितले, डॉक्टरनी जे काही वेळच्या वेळी औषधं खायला सांगितलेली आहे, त्या मेंटल हेल्थ डिस्टर्ब झाल्यामुळं ते औषधं खाणं सोडून देतात, गोळ्या ट्रीटमेंट फॉलो करणं सोडतात. सो ती सोडून नाही, तिथे सुद्धा सायको ऑन्कॉलॉजिस्ट. सो इट्स अ कॉम्प्लिमेंटरी प्रोफेशन ऑन्कॉलॉजी आणि सायको ऑन्कॉलॉजी. आणि पुन्हा पेशंट डॉक्टर रेशो, तसा पेशंट सायकोलॉजी रेशो मी मगाशी जसं सांगितलं की 15 कोटी 55,555 जर का केसेस असतील आणि 10,000 पेशंट मागं एक सायको ऑन्कॉलॉजिस्ट असा तुम्ही धरला तर आज भारताला 15,555 सायको ऑन्कॉलॉजिस्टची गरज कमीत कमी. किंवा दुसरं,
नंबर ऑफ ऑन्कोलॉजिस्ट, प्रत्येक ऑन्कोलॉजिस्टला एक तरी सायको ऑन्कोलॉजिस्टची गरज आहे. आणि आज भारतामध्ये मला मिळालेल्या माहितीनुसार 30 सायको ऑन्कोलॉजिस्ट, फक्त 30. कारण असं कुठे ट्रेनिंगच दिलं जात नाही, असं कुठला युनिव्हर्सिटीचा प्रोग्रामच नाही. आणि मग म्हणून मागचे 3-3.5 वर्ष आम्ही त्याच्यावर काम करत होतो. ओके. आणि आता आम्ही तो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायको ऑन्कोलॉजी. ओके. आणि माझी टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ ही अमेरिकेतली कंपनी. आणि मग आम्ही IIT हैदराबाद बरोबर आम्ही कोलॅबरेशन केलं. ओके. सो तो प्रोग्राम आता 1 मे पासून आम्ही सुरू करतोय. सो ज्यांचं MA सायकोलॉजी झालेलं आहे ते त्याला डायरेक्टली एनरोल करू शकतात. ओके. आणि सुपर स्पेशालिटी ते अक्वायर करू शकतात. हायब्रिड मोड मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असं. आणि कोणी करू शकतो, कोणी करू शकतो. सो ज्यांचं सायकोलॉजीचं बॅकग्राऊंड नाहीये पण ज्यांना या विषयात काम करायचंय, सो त्यांच्यासाठी ब्रिज कोर्स आहे ज्याच्यामध्ये बेसिक्स ऑफ काउन्सिलिंग शिकवलं जाईल आणि मग सायको ऑन्कोलॉजीचा कोर्स होईल. आणि तिसरी कॅटेगरी ज्यांनी जे याच्यात येऊ शकतात की मी खूप ठिकाणी बघतो की 40शी आली ना की प्रत्येकाला वाटायला लागतं मी तर सायकोलॉजी झालं. म्हणजे आयुष्यात इतके एक्सपिरियन्स घेतले की ह्याच्यापेक्षा वेगळं सायकोलॉजीमध्ये काय असतं. सो 40शी आल्यानंतर बऱ्याच जणांचं करिअरची सुद्धा कंटाळा आलेला असतो. किंवा घर झालंय, गाडी झालंय, बंगला झालाय, बायको आहे, पोरं आहे आणि तेच काम करायचा कंटाळा येतो. आता मला जॉब चेंज करायचा, मला काहीतरी मनाप्रमाणे करायचंय. मग सायकोलॉजी, कोविड नंतर तर खूप लोकांना सायकोलॉजिस्ट व्हायची इच्छा झाली. पण मग 2 वर्ष आपली नोकरी सोडून डिग्री मिळणार का, ऑनलाईन शक्य होत नाही वगैरे वगैरे. तर असे जे लोक आहेत की ज्यांना करिअर शिफ्ट करायचंय पण आत्ताची नोकरी न सोडता अजून एक स्किल ऍड करायचं, त्या लोकांसाठी सुद्धा, म्हणजे ज्यांना सोसायटीसाठी काहीतरी करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम खूप चांगला होऊ शकतो. कारण एक 500 आवर्सचा हा ऑनलाईन प्रोग्राम आहे. तो झाला की दे कॅन बिकम अ सायको ऑन्कोलॉजिस्ट आणि मग ते सॅटर्डे संडेला काउन्सिलिंग करू शकतात. आणि जसा तिकडे दम बसला, तिकडे एस्टॅब्लिश झालं की मग तुम्ही करिअर शिफ्ट करू शकता. सो दोज हू आर लुकिंग फॉर करिअर शिफ्ट. बरं याच्यात काय आहे की नीड आहे का, तर 100% नीड आहे. दुसरं कॉम्पिटिशन किंवा असं काही प्रकार नाही, कारण नाहीच आहेत आणि गरज आहे. बरं तुम्ही डॉक्टरांच्या बरोबर काम करता आणि वेन यू सी चेंज इन समबडीज लाईफ, मेंटल हेल्थचा सगळ्यात मोठा आनंद मला ज्या गोष्टीचा मिळतो की जेव्हा तुम्ही एखाद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तो हसत असतो. एखाद्याला आयुष्यातचे प्रॉब्लेम दूर करून आनंदी करणं आणि त्याचे तुम्हाला जर का पैसे मिळत असतील तर व्हॉट एल्स यू वॉन्ट. प्रॅक्टिस. आता ऑलमोस्ट शेवटाकडे आलो आपण. तर जर असा कोणी पेशंट असेल की जे अशी लोक असतील की ज्यांना एवढ्यात डायग्नोज झालाय कॅन्सर, तर त्यांनी काय काळजी घ्यायची आणि एकतर कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची. मला वाटतं हे पण आपण थोडं बोललोय, पण कॅन्सर झाल्यानंतर काय काळजी घ्यायची आणि त्याच्याच पुढच्या टप्प्यात कॅन्सर फॅमिली मधल्या कोणाला काही झाला तर फॅमिलीतल्या लोकांनी काय काळजी घ्यायची याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. तर एकदा डायग्नोज झाल्यावर एक काळजी घ्यावी की करेक्ट टीम निवडावी. आणि टीम म्हणजे एकच सर्जन नाहीये, त्याच्यामध्ये सर्जन, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, सायको ऑन्कॉलॉजिस्ट, रेडिएशन थेरपिस्ट, इतर सगळे डॉक्टर्स, असे कित्येक एक टीम असते. त्यांनी एकतर विचार करावा की मला माझं आता जीवनच कोणाच्या तरी हातात द्यायचंय, तर त्यांनी चूज करताना व्यवस्थित टीम चूज करायला पाहिजे. सेकंड ओपिनियन्स, थर्ड ओपिनियन्स. माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो आणि इफ आय एम कॉन्फिडेंट की मी जे सांगतोय ते बरोबर आहे, आय एम नॉट वरीड अबाउट सेकंड अँड थर्ड ओपिनियन्स. तुम्ही 2 ओपिनियन्स घ्या, 3 ओपिनियन्स घ्या, पण तुम्ही यू शुड बी शुअर तुम्हाला कुठल्या टीमवर विश्वास ठेवायचा आहे आणि कुठली सर्जरी करायची आणि कुठलं ट्रीटमेंट करायची. आजूबाजूच्या लोकांना त्यांच्याकडनं ऐकून किंवा जीपी कडनं ऐकून की मॅस्टेक्टमीच करायला पाहिजे तुम्ही डिसिजन घेतला तर फार यू विल बी ऑन द रॉंग ट्रॅक. सगळं व्यवस्थित ऐकून घ्यायचं, 1-2 स्टेप्स मागे घ्यायचे. माझ्याकडे पेशंट आलेले ऑपरेशन झाल्यावर आम्ही गेलो त्या डॉक्टरांना दाखवायला, त्यांनी आम्हाला ऍडमिटच करून घेतलं आणि रात्रीच्या रात्रीच मॅस्टेक्टमी केली. इतकं घाबरवलं की अरे तुम्ही आज ऑपरेशन नाही केलं तर उद्यापर्यंत कॅन्सर पसरणार आहे. त्याच्यामुळे डायग्नोसिस झाल्यावर 2 स्टेप्स मागे घ्यायचे, विचार करायचा. एका आठवड्यात गेला किंवा 2 आठवडे, 3 आठवडे किंवा इव्हन 4 आठवडे गेले तरी तो काय कॅन्सर स्प्रेड होणार नाहीये. ज्या स्टेजमध्ये
आता सापडला आहे तर पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये कुठे पुढे जाणार नाहीये तो कॅन्सर. तर तुम्ही मागे 2 स्टेप्स घेऊन व्यवस्थित विचार करून डिसिजन घ्यावा. दुसरी गोष्ट, डॉक्टर्स आणि पेशंट्सनी दोघांनी भाग घ्यायला लागतो डिसिजन मेकिंग. बरोबर. आय कॅनॉट से दॅट टेल द पेशंट लाईक तू आता ही ट्रीटमेंट कर, हीच ट्रीटमेंट बरोबर आहे तुझी, असा सांगणारा डॉक्टर चुकीचा आहे. त्यांनी पेशंटला सगळं समजायला पाहिजे. ब्रेस्ट हे ट्युमर आहे, याची मॅस्टेक्टमी पण होऊ शकते, ब्रेस्ट कन्झर्वेशन होऊ शकतं, याला ऑन्कोप्लास्टिक सर्जरी होऊ शकते, हिला पहिले किमोथेरपी आम्ही देऊ शकतो. सगळ्या गोष्टी आहेत. आमच्या टीममध्ये डिस्कशन होऊन आम्ही तुम्हाला डिसिजन देऊ. त्याच्यानंतर तुमचं मत काय, शेअर्ड डिसिजन मेकिंग म्हणून आलेलं आहे. म्हणजे काय, पेशंट हॅज टू टेक पार्ट इन द डिसिजन मेकिंग ऑफ हिज ट्रीटमेंट. He has the major role in deciding his एका सिच्युएशन मध्ये आम्ही कधी कधी पहिले किमोथेरपी वापरतो, मग सर्जरी करतो, मग रेडिएशन करतो. कधी कधी सर्जरी पहिले करतो, मग रेडिएशन करतो, मग किमो करतो, मग रेडिएशन. कधी कधी सिच्युएशन अशी असते, पहिले किमो रेडिएशन दोन्ही करतो, मग ऑपरेशन करतो. तर हे जेव्हा तुम्हाला समजूत झालं की हा ट्रीटमेंट असं एका माणसाची डिसिजन नसतं, टीमचं डिसिजन असतं. आणि मग परत पेशंटचं जे कन्सेंट आहे ते इन्फॉर्म्ड कन्सेंट पाहिजे, की त्यांना सगळी माहिती आहे, सगळ्या गोष्टींची माहिती आहे. दे आर ऑल्सो इंटेलिजंट. दे ऑल्सो माइट हॅव सम डॉक्टर्स अब्रॉड, सम डॉक्टर्स हू कॅन ऑल्सो हेल्प देम. येस, दिस आर द डिसिजन्स टू बी मेड, and then it has to be a shared decision making between the family, the patient and the treating doctors. Right. So this is the way to go once you are diagnosed with the cancer. Yes. आता जसं डॉक्टरने सांगितलं की ट्रीटमेंट डिसिजन मेकिंग करताना 2 स्टेप मागे जा, थोडा वेळ थांबा, शांतपणे विचार करा आणि मग जा. हे का होतं? कारण इथे मेंटल हेल्थचा रोल आहे. की जेव्हा ट्रॉमा आहे, मला आत्ताच कळलंय मला कॅन्सर झालं, माझं वय 35 वर्ष, मी ब्रेडविनर आहे, 2 छोटी छोटी पोरं आहेत, बायको आहे, गावाकडनं आली, ग्रॅज्युएट आहे, पण कधीच पुण्यात काम केलेलं नाही, जबाबदारी आहे. हे सगळे थॉट्स, मल्टिपल थॉट्स माझ्या मनात येतात आणि मला त्याचा प्रचंड ट्रॉमा क्रिएट होतो. पण ट्रॉमा जेव्हा होतो, म्हणजे त्याच्यात स्ट्रेस इंड्यूस झाला, मग पुढे काय होणार त्याची एन्झायटी इंड्यूस झाली आणि तुमचं डिसिजन मेकिंग डिस्टर्ब व्हायला. आणि मग अशा वेळेस तुम्हाला काहीतरी पाहिजे असतं की ज्याच्यातून मी पटकन बरा होईल. आणि मग अशा ठिकाणी मी पाहिलेलं आहे की कॅन्सर पेशंट बरा व्हावा म्हणून फॅमिली मेंबर बाबा बुवा जडीबुटी सुद्धा करतात. सो जो अदरवाईज करणार नाही, पण त्या स्टेजला म्हणजे इतका हुशार असेल, क्वालिफाईड असेल, सगळं असेल, पण जेव्हा त्या स्टेजला येतो त्यावेळेस त्याची कॉग्निटिव्ह डिसिजन मेकिंग ॲबिलिटी जी आहे ही पूर्ण हॅम्पर झालेली असते. सो आयदर ती नॉर्मल आणायला पाहिजे आधी. तर ती नॉर्मल आणण्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा फॅक्ट फाइंडिंग करणं, ऍक्सेप्ट करणं. पहिल्यांदा ब्लेम करत बसण्यापेक्षा ऍक्सेप्टन्स इज द की. आणि ऍक्सेप्टन्स आला की मग तुम्ही शांत होता, तुम्ही प्रेझेंट मध्ये येता आणि मग तुम्ही फ्युचरचा विचार करता, मग तुमचा रॅशनल थॉट प्रोसेस सुरू होते. सो मग आता हा ऍक्सेप्टन्स कसा येणार, आता मी सांगतोय कोणी ऐकलं आणि त्याला नंतर कॅन्सर झाला, तो येणार नाही. सो तिथे तुम्हाला जसं कॅन्सर झालं की तुम्हाला ऑन्कोलॉजिस्ट लागतात, तसं कन्सल्टेशनसाठी तुम्हाला मदत घ्यायला पाहिजे. सायकोलॉजिस्टची घ्या, ऑन्कोलॉजिस्ट असतील त्यांची मदत घ्या आणि सेटल व्हा. बरं, हे सेम इम्पॅक्ट फॅमिली मेंबर्सवर पण आहे. सो जसं कॅन्सर पेशंटनी स्वतःची काळजी घ्यायची तसं केअर गिव्हर्सने सुद्धा स्वतःची पण काळजी घ्यायची. कारण होतं कसं की मी घरातल्या माणसाची काळजी घेताना माझ्या स्वतःकडे दुर्लक्ष झालं. सो मग त्याचा परिणाम माझ्या लाईफस्टाईलवर झाला. मग मला पण रात्री झोप लागत नाही, मग मी पण कधीही खातो, माझ्या खाण्याच्या वेळा होत नाही, माझी एक्सरसाइज बंद होते आणि मग माझी बॉडी बिघडायला लागते. पुन्हा तो स्ट्रेस आहेच. पुन्हा मी म्हटलं तसं की बॉडी अँड माइंड, म्हणजे एका पेशंटला बरं करता करता केअर गिव्हरच पेशंट होण्याच्या स्टेजमध्ये येतो आणि त्याला सुद्धा तो ट्रॉमा त्याच्या लाईफमध्ये लाईफ चेंजिंग इव्हेंट असू शकतो. त्याच्यामुळे केअर गिव्हरने सेल्फ केअर, स्वतःची काळजी आणि सायकोलॉजिकल ॲट्रिब्यूट सगळे जवळपास जे कॅन्सर पेशंटला आहे,
वेगळं फक्त एकच आहे की कॅन्सर पेशंटला मी मरेल अशी भीती वाटते आणि फॅमिली मेंबर्सना माझा जवळचा माणूस मरेल अशी भीती. अदरवाईज फिजिकल पेन सोडला तर सायकोलॉजिकली मेंटली कॅन्सर पेशंट असेल फॅमिली मेंबर असेल दे गो थ्रू ऑल सिमिलर ट्रॉमा. त्याच्यामुळे बिलकुल हेजिटेट न करता त्या आस्पेक्टकडे पण महत्वाने जर का लक्ष दिलं तर, कारण मी फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ म्हणजे WHO हेल्थची डेफिनेशन काय करते, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ आणि सोशल हेल्थ याचा बॅलन्स जेव्हा होतो हे तिन्ही मिळून तुमची हेल्थ डिफाईन करतात. सो whenever I work, I try to define. I define it like mental health असेल ना तर मी त्याला 51% वेटेज देतो आणि फिजिकल हेल्थला 49% देतो. ते कसं, तर समजा एखादा माणूस आहे त्याचा पाय तुटलेला आणि तो हँडिकॅप झाला पण तो मेंटली स्ट्रॉंग आहे, तो उरलेलं आयुष्य एका पायावर आनंदाने जगू शकतो. पण एखादा 6 पॅक हाईट वेट बॉडी बिडी भारी तो जर का डिप्रेशन मध्ये असेल तर त्या हेल्थचा काय उपयोग आहे. सो 1% वेटेज हे माणसाने मेंटल हेल्थला द्यायला पाहिजे, तर बॉडी ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या हिशोबाने सपोर्ट करतो. इथे ती मेंटल हेल्थचं इम्पॉर्टन्स एस्पेशली इन दिस क्रिटिकल फेज हे समजून घेणं गरजेचं आहे आणि पीपल शुड कम आउट अँड सी दिस आहे. मला वाटतं कॅन्सर किंवा कुठल्याच आजारांच्या बाबतीत मदत वेळेत घेणं आणि मदत मागणं याच्या एक गोष्ट विसरलो. येस, कित्येक पेशंट्स ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन कडे जातात आणि तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. येस, ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन वर विश्वास ठेवू नका हे माझं म्हणणं नाहीच आहे. ऑल्टरनेटिव्ह थेरपीज मी सुद्धा कॉम्प्लिमेंटरी थेरपीज ऍडवाइस करतो पेशंट्स. त्याला कित्येक गोष्टी आहेत ब्रेस्टमध्ये, कॅन्सर नव्हे काही कंडिशनमध्ये जिथे होमिओपॅथीचा जास्त उपयोग होतो ॲलोपॅथिक मेडिसिन्सपेक्षा. आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा फायदा होतो ॲलोपॅथिक मेडिसिन्सपेक्षा. पण क्रिटिकल इलनेसेसमध्ये तुम्ही कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन म्हणूनच त्यांना वापरायला पाहिजे, नॉट ऑल्टरनेटिव्ह. म्हणजे मी आता जाऊन आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून माझा कॅन्सर बरा करीन हे तुम्ही जेव्हा, किंवा होमिओपॅथीने मी कॅन्सर बरा करीन, आणि जर कुठला डॉक्टर तुम्हाला ते सांगतोय तो खोटा बोलतोय, त्यांच्याकडे कुठलाही प्रूफ नाही की ब्रेस्ट ते कॅन्सर त्यांच्या ट्रीटमेंटनी बरा होतो. जे प्रूफ आहे ना ते रिसर्च केलं जातं आणि रिसर्च पेपर्स मधनच ट्रीटमेंट ठरवली जाते की ती ट्रीटमेंट बरोबर आहे. जे रिसर्च ट्रीटमेंट आहे ती पहिले करा, त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे ते कॉम्प्लिमेंटरी थेरपीज कडे तुम्ही वळा. त्याच्याबरोबर होमिओपॅथी करा, त्याच्याबरोबर आयुर्वेदिक करा, पण तुम्ही पहिले जे प्रूव्ड ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रोटोकॉल्स आहेत, ट्रस्टेड अँड टेस्टेड पॅथीज आहेत, त्यांना तुम्ही पहिले फॉलो करा. त्याच्यानंतर तुम्ही, आणि डॉक्टर्सनी पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की फक्तच ॲलोपॅथी तरी नाव सुद्धा काढलं दुसऱ्या पतीचं तर त्यांना पेशंटला ते हे करतात, वेड्यात काढतात आणि हे करतात. दॅट इज ऑल्सो रॉंग. प्रत्येक पथीमध्ये आयुर्वेदा वॉज एन अर्लियर सायन्स देन ॲलोपॅथिक सायन्स. इट originated in India how many years ago? So there is definitely a role for Ayurveda also in treatment of cancer, but it cannot be the primary treatment. It has to be the complementary. And we actually started through our trust researching Ayurvedic. The problem is the Ayurvedics and the allopaths, they never come together to do any research. त्याच्यामुळे हा जर रिसर्च झाला, आम्ही इनफॅक्ट काही आयुर्वेदिक फिजिशियन्सना स्पॉन्सर पण केलं की तुम्ही आमच्या काही पेशंटना ट्रीटमेंट द्या, आपण ते एक रिसर्च करू. ते थोडाफार काहीतरी रिसर्चमध्ये त्यांना हे मिळालं, गायब झाले. तेवढा तो रिझल्ट घेऊन गायब झाले आणि आलेच नाहीत. पण ते रिसर्च कम्प्लीट झालं नाही, पण त्यांनी पण ते रिसर्च करायला. माशेलकर सारखे अगदी म्हणजे व्हेरी व्हेरी एस्ट्यूट रिसर्चर आणि ते DGCSR होते भारताचे एकेकाळी, त्यांनी ते एक कन्सेप्ट हे केलं होतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट इज समथिंग दॅट इज ओरिजिनेटेड अँड वी नो, आपल्याकडे टेस्टेड आहे, टाइम टेस्टेड आहे इन सर्टन एरियाज, दॅट शुड बी रिसर्च्ड. आपण जेव्हा ॲलोपॅथिक मॉलिक्यूल काढतो तर आपल्याला लॅबोरेटरीमध्ये जाणं, आयुर्वेदिक औषध तशी नाहीये. देर इज ऑलरेडी अ
यू कॅन रिसर्च फ्रॉम देअर ऑनवर्ड्स. त्यांनी एक लिमिटली प्रोग्राम केला होता, पण ते सगळं आज ते आय डोंट नो वेअर इज, ते रिटायर झाल्यावर तो प्रोग्राम गेला. आता काही तो रिसर्च प्रोग्राम कुठे आम्हाला सापडत नाही, पण मला माहिती आहे काही काही रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत आयुर्वेदिक जे चांगलं काम करतात. त्यांनी यावं आणि सगळ्यांबरोबर एकत्र काम करावं. तर त्याच्यामध्ये आपल्याला कळेल कुठे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपल्याला सुद्धा आमच्या जागा ॲलोपॅथिक डॉक्टर्सना सुद्धा ती इन्कॉर्पोरेट कुठल्या तरी स्टेजला करता येईल, म्हणजे पेशंटला दोन्ही पद्धतीचा बेनिफिट मिळेल. आम्ही आता काय म्हणतो, पहिले हे करा, त्याच्यानंतर तुम्ही वाटेल ते जे तुमच्या फेथ आहे ते तुम्ही पथी फॉलो करा. प्रायमरी ट्रीटमेंट म्हणून ॲलोपॅथीकडेच पाहिलं पाहिजे, अल्टरनेट म्हणून कॉम्प्लिमेंटरी तुम्ही वापरू शकता. येस, थँक्यू सो मच दोघांनी. म्हणजे बेसिक ओव्हरव्ह्यू आज आपण घेण्याचा प्रयत्न केला की कॅन्सर ची काळजी काय पद्धतीने घेऊ शकतो आणि या सगळ्याचं मानसिक आरोग्याशी पण काय नातं असतं आणि ते त्याच्यासाठीही एक वेगळी इकोसिस्टीम तयार आहे आणि ती त्या पद्धतीनं आपण हाताळू शकतो. गिरीश सरांनी जे मेन्शन केला होता तो कोर्स सायको ऑन्कॉलॉजीचा, त्याच्यासाठीचे डिटेल्स आम्ही खाली देतो, म्हणजे जर कुणाला ते ऑप्ट करायचं असेल तर ते करू शकतील. थँक्यू सो मच दोघांचेही, तुम्ही दोघेही आलात आणि कॅन्सर सारखा इतका सेन्सिटिव्ह विषय सोपा करून सांगण्यासाठी मदत केली, त्यासाठी खूप खूप आभार दोघांचे. तुम्ही जर युट्यूबवर बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा. आणखीन काही मुद्दे असतील, आम्ही विचार करतोय की कॅन्सरची एक वेगळी सिरीज करावी आणि वेगवेगळे कॅन्सर्स त्याच्यात एक्सप्लोर करावे. तर तुम्हाला जर ते बघायला आवडणार असतील, स्पेसिफिक गोष्टी आणखीन त्यात चर्चा केली जाणार असेल त्याच्यात, तर ते बघायला आवडणार असतील तर नक्की कळवा, आपण ती सिरीज करण्याचा प्रयत्न करू. बाकी आपले मर्चंडाईज आलेले आहेत, ते जाऊन प्लीज घेऊ शकता तुम्ही, त्याच्यासाठीची लिंक खाली दिलेली असेल. धन्यवाद. लोकसभा.